वाईट वाईट त्याला शिकवलेलं आहे ते सगळं मी शिकवलं. चांगलं त्याच्याकडे ओरिजिनल आहे खूप, आणि माझ्या या शिकवणीचा त्याच्यावर काही परिणाम नाही झाला. मी खूप सांगत असतो असं वाईट मार्गाला लाग, वाईट मार्गाला, तसं होत नाही त्याचं. ती चांगली गोष्ट आहे. काही चांगली माणसं असतात, काय म्हणा मुळचीच चांगली असतात, त्यांच्यावरून किती बाहेरनं घाण टाकली तरी काही होत नाही. अभिजित किंवा ही एकूण कुटुंब हे माझ्या दृष्टीनं आपण सगळे जगात जगलेले लोक आहोत. आपल्याला माहिती असतं जग काय आहे. माझ्या आयुष्यातली सगळीच्या सगळीच माणसं सज्जन असलेलं घर फार दुर्मिळ असतं. घरात एकतरी वेगळा माणूस असतो बघा. हे अख्खच्या अख्खं घरच सज्जन लोकांचं. माझ्या आयुष्यातलं एकमेव घर. त्यामुळे यांना किती वाईट वाईट काही शिकवलं तरी शिकत नाही, आणि तरी बिचारे गुरुजीच म्हणतात. वाईट शिकवण्यावर गुरुजी म्हणून आहे नाही का. ती माझी ओळख आहे. मी मराठीत पुस्तकं लिहितो, गोष्टी लिहितो माणसांच्या, आणि मग त्यांनी ठरवलं की जेवायला या. जेवायला येतं तर जेवणाच्या आधी लोकांना भुका लागतील असं काहीतरी बोला असं तो म्हणाला. आणि आम्हाला हे लग्न झाल्याचा कुठे त्यांचे वडील कुठे तुमचे आता जरा एक जण बाहेर गेले. आम्हाला खूप एका प्रकारचा आनंद आहे की ही दोन कुटुंब जुळली. आपण घेऊन निघतो आपल्या जातींचे. माझं स्वतःचं मत आहे की या जगात फक्त माणसंच असतात. म्हणजे मी भाषणांना जातो आणि खूप लोकांना ओरडून विचारतो की तुमच्यापैकी कोणी उभं राहा. मी त्याला कोट्यवधी रुपये देतो आणि त्यानं मला त्याची जात दाखवावी, असं आणून दाखवावी जात, किंवा धर्म पण आणून दाखवा. आपण पाळतो नाही कधी जात आणि धर्म. माझा काही विरोध नाही जात आणि धर्म, ज्याचं त्यानं पाळावं हरकत नाही, पण त्याचं भांडवल नाही करू शकतात. आणि आपल्यासारख्याच दुसऱ्या दिसत ऐकू येत नाही, ऐकू येत नाही. बसून बोला. नाही तुम्ही असं, मला वर बसायची लाज वाटते. इतके वडीलधारी माणसं बसली खाली, तुम्ही असं खाली बसून बोलतो. या असं काहीतरी म्हणजे लाज वाटते थोडं. घरगुती कार्यक्रम आणि त्याच्यात जल्दी सवय असते है ना. आणि मग ते हृदय आवाज द्यायला लागलं, लय झालं. मग महाराष्ट्रभर मी ओरडत फिरतो की बुवा दाखवा काय जात आहे किंवा काय तुमचा धर्म आहे. कुणी उभं राहावं, मी अब्जावधी रुपये बक्षीस देतो. जात दाखवावी आणि धर्म दाखवा, आणून दाखवा. तर आजपर्यंत कुणी आलेलं नाही बरं का. खरं तर मी जगातली सगळी संपत्ती द्यायला तयार आहे, अगदी तुम्हाला सुद्धा. की कुणीतरी पुराव्यासह मला जात दाखवा. तुमचं नाव काय? अजय सावंत नावाचा देह दिसतोय ना, आणि त्याला हात लावला तर कळतं पण हा आहे म्हणून. आहे ना, आहे का तुमच्याकडे कोण जात आहे का दाखवायला? मग तरी पाळतो काय आपण? नाही नाही तुमचं नाही हो, आपण अख्ख्या देशाचं बोलतो. आता आपण सगळे सज्जन लोक आहोत, आपलं सोडून बोलू जगात. ते कशासाठी पाळतो आहोत? मला तो नेहमीच प्रश्न पडलेला असतो की हे का आपण वादावादी करतो आणि हा आपल्यापेक्षा वेगळा आहे म्हणतो. आणि मूलभूतपणे पाहायला गेलं, खरं खरं जगण्यातलं रोजचं पाहायला गेलं तर आपलं एकमेकांचं सगळ्यांचं एकसारखंच आहे. भूक लागते आपल्याला प्रत्येकाला, नाही का? असं काय आहे का अमुक एक जातीचं आहे ते वरनच येताना भूक बंद करून आलेत, त्यांना भूकच लागत नाही. बुवा महान जातीचे लोक आहेत आणि मग त्यांना भूक नाही लागत. हे आमच्या जातीचे दिलेच खाऊ खादाडे आहेत, त्यांना खूपच भूक लागते. म्हणजे जगणं, नाकानं श्वास घेणं ही एकसारखी क्रिया आहे सगळ्या जगभरची. डोळ्यातनं पाणी येणं, हसू येणं बघा, हसू खूप आनंद झाला की हसू येतं. तर हसण्याची जात कुठली? म्हणजे मराठा असतील तर वेगळ्या प्रकारे हसतात काय, राजस्थान मधले लोक वेगळ्याच प्रकारे हसतात. असं काय आहे का? हसणं रडणं इतक्या मूलभूत भावना आहेत, ह्या खऱ्या मानवी आहेत ना. ते एकसारखंच आहे जगभरचं, आहे ना. या पण पोरीनं आंतरजातीय विवाह केल्याचं नुकतंच कळलेलं आहे मला.
मग मला असं वाटत राहतं की थोडं आता काळ बदललाय, ठीक आहे, आपल्या पूर्वजांनी काही थोडंफार पाळलं असेल, आता जाऊ द्यावं, पोरं त्यांच्या मर्जीनं जाणार असतील. आणि प्रेमासारखी सुंदर गोष्ट जर जगात असेल, प्रेम जुळणारच असतात. 40 लाख वर्षाचा प्रवास झाला माणसाचा, माणूस पायावर चालायला लागला. माणूस पूर्वी जनावरासारखा चालायचा, हात आणि पाय दोन्ही वापरायचा. माणूस हात पुढचे पाय सोडून उभा राहिला, त्याच्या पाठीचा कणा ताड झाला. ही सगळी प्रक्रिया 40 लाख वर्षापूर्वी हळूहळू घडली. तर आपण मग सगळी जर माणसं असू आणि काही काळ पाळलेलं आहे, आपण जात धर्म या पद्धतीचं काही पाळलंय, त्याचा काही आनंदही काही लोकांनी घेतला असेल, त्याची काही दुःखही भोगली असतील. पण आता एक काळ आलाय आणि असं मला वाटतं की आता द्यावं सोडून पोरांना. आपली जगणी पार पडली. काय मावशी, आता कार्बी जी काय जगतील, आणखी काय, आणखी एक आहे, मग काहीतरी त्रास भोगावा लागेल. मग ते तर बिनत्रासाचं कोण जगली? कुठल्याही जातीचे असा, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, माणूस म्हणून तुम्हाला त्रास होतोच. घरातल्या अडचणी सगळ्यांच्याच घरात असतात. म्हणजे आता मी इथं आल्या माझ्या बायकोला सांगत होतो, इथं बसल्या बसल्या सांगत होतो, दुःख म्हणजे काय असतं आणि सुख म्हणजे काय असतं. तर दुःखाची साधी व्याख्या आहे, मी आहे, माझं नाव राजन खान, मी कुठेतरी एकटा जगत असलो ना तर फार सुखानं जगू शकतो बरं का. फक्त एकटंच जगलं पाहिजे, आसपास शेकडो मैल कोणी नाही, मी सुखानं जगू शकतो. जगू शकतो का? नाही ना. म्हणजे जगायला माणसं लागणार, माणसं लागणार ना, दुसरी लागतातच नाही का. जर माणसं लागणार असतील तर आपलं काय होते, भानगड कुठं होते बघा, आपल्या मेंदूत होते. ती अशी आहे की हा अजय आहे, मी राजन खान. मग अजयनं काय वागलं पाहिजे, तर राजन खानला असं वाटतं अजयनं माझ्या मेंदूनं वागलं पाहिजे. आणि इथं दुःखाला सुरुवात होते. अजय समजा चांगलं वागला, माझ्या मेंदूसारखं, माझ्या विचारासारखं जगायला लागला, तर मला लय आनंद होतो. याला म्हणायचं सुख. तो थोडा माझ्या मर्जी विरुद्ध गेला की मी दुःखी झालो. म्हणजे सुख आणि दुःख हे पुन्हा दुसऱ्यांमुळे जन्माला येतं आपल्या मेंदूत. पण मला चूक कुठे दिसते माहितीये का, आपण काय करतो, दुसऱ्यांकडनं सारख्याच अपेक्षा करत आहोत. म्हणजे सून करून आणली की सुनेनं काय वागलं पाहिजे, आपली तयारी यादी तयार असते. असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, एवढ्या वेळा उठलं पाहिजे, असे दात घासले पाहिजे, अगदी बारकं बारकं सगळं सुरू होतं. सून लय मोठ्यानं ब्रश करते का, दात घासते का, त्याचा त्रास व्हायला. तिनं असं बिन आवाजाचा ब्रश केला पाहिजे. बरं, बिन आवाजाचा ब्रश करणारी सून आली तर आपल्याला वाटतं काय दात घासते का, काय करते ना, आवाज केला पाहिजे. हा, म्हणजे आपल्या मेंदूच ठरलेलं नाही पुढच्यानं कसं वागलं पाहिजे. मग आपणच आपले दुःखी होत राहतो ना, आपणच आपले सुखी होत राहतो. मला वाटतं मग हे टाळता नाही काय येणार. आपण, मला असं वाटतं की आपण काय जगतो आहोत एवढंच ठरवावं. आपण सारखं दुसऱ्यांनी काय जगावं याच्या अपेक्षा करतो आणि मग दुःख आणि सुख आपल्या भानगडीत अडकतो आणि बऱ्याचदा आपण दुःखीच होतो. मग आपल्या मर्जीसारखा नवरा आपल्याला मिळालेला नसतो, आपल्या मर्जीसारखी बायको आपल्याला मिळाली नसते. कधी कधी वयात आल्यानंतर लक्षात येतं आपल्या मर्जीसारखे आपल्याला आईबाप सुद्धा मिळालेलं नाही. हे झालेलं आहे ना. हो, बरोबर आहे ना. सगळ्यांच्या डोक्यात एकदा तरी येऊन जातं, यांना कळतंय का नाही काही. तरण्या पोरांची हमखास भानगड आहे बघा, गोचीच आहे. तरण्या पोरांना हमखास वाटतं आपल्याला मनासारखे आईबाप काही मिळालेलं नाही. या जगात आईबाप मनासारखे मिळालेले एकही पोरग नसतं. जेव्हा पोरगा स्वतः आईबाप होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं. आणखी एक आहे उलटी भानगड. पोरं वयात यायला लागली ना की आपल्याला लक्षात येतं आपण एवढी मन लावून पोरं वाढवली, पण पोरं पण आपल्याला काही मनाजोगी मिळाले नाहीत बुवा. काय आपण, बरोबर आहे का? माझ्या बाबत तरी माझ्या आई वडिलांना तसंच वाटतं. एवढं मी सगळ्यांचं तसंच आहे. अमृताच्या आई वडिलांना तसंच वाटतंय, अभिजितच्या आई वडिलांना तसंच वाटतंय, पोरगा आपल्या हाताबाहेर गेलं म्हणून. सगळ्या आईबापांचं दुखणं हेच आहे आणि सगळ्या पोरांचं आईबापांच्या बाबतीतलं दुखणं हेच आहे. म्हणजे दुखण्याचं मूळ कुठे आहे, तर सारख्या दुसऱ्याकडनं अपेक्षा करायची. आपण ठरवायला निघतो की दुसऱ्यानं कसं जगलं पाहिजे.
कायम दुसरा कसा जगला पाहिजे हे आपण आपल्या मर्जीनं ठरवायला निघतो, आणि तसं नसतं. निसर्गाची एक गोष्ट अशी आहे की निसर्गानं प्रत्येकाला एक कवटी दिली आहे आणि त्या कवटीत स्वतंत्र मेंदू दिलाय. ही निसर्गाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. प्रत्येक मेंदू स्वतंत्र आहे आणि प्रत्येक मेंदू स्वतंत्र असल्यामुळे प्रत्येकाचा मेंदू एकमेकांशी जुळेल असं नाही होत. आपण, मला वाटतं सगळ्यांची बहुतेकांची लग्न झालेलेच लोक आहोत. पुरुषांना मला विचारायचंय बायकोशी मेंदू जुळलाय का, आणि बायकांना विचारायचंय नवऱ्याशी मेंदू जुळलाय का. नाही जुळत कुणाशी. अगदी कशाला, तुम्हाला पिल्लही झाली असतील बरेच जण, आपल्या पिल्लांशी आपलं मेंदू जुळत नाही. एवढं कशाला, वयात आलेली पोरं जाऊ द्या, 3-4 वर्षाची, कुठे ती आर्या मगाची, त्या आर्याचा मेंदू आणि तिच्या आईबापांचा मेंदू तरी जुळतो का या वयात तरी. ते पोरग मागाशी एक आलं, बापाला म्हटलं चल क्रिकेट खेळू. कुठे ते पोरग, नाही सही नाही, मुलगा तो गॉगल लावून आलेला मुलगा. म्हणजे बापाला वाटतं पोरानं आता झोपलं पाहिजे, त्यावेळेस पोरग सांगतं चल चेंडू घेऊ. बाप बिचारा उन्हात अनाचा थकून आले वगैरे, काही घेणं नाही. तुम्हीच होता ना मला गेला, हा ते गेले खेळायला, झक मारत बापाला जावं लागलं. चला, आणि बरं त्यात बापाला, बाप एवढा मोठा असतो की त्याला वाटतं मोठं क्रिकेट खेळलं पाहिजे. बापाला ते प्लॅस्टिकच्या चेंडू बरोबर नको असतो. हे जुळणं नाहीये, हे जुळवून घेणं आहे. मग मला असं वाटतं की आपण एकमेकांशी जुळून का नाही घेत. आपली ही काय आपण अहंकार पुढे करतो की सारखं दुसऱ्यांनी आपल्याशी जुळून घेतलं पाहिजे. आपण माघारच घ्यायला तयार नसतो. आपल्या घरांमधली, अगदी समाजातली सुद्धा भांडणं अहंकारामुळे होतात. आणि अहंकार इथं आहे. अहंकार काय आहे, अहंकाराचं साधं कारण आहे, तो माझ्या मनासारखं वागला पाहिजे, आणि तो नाही वागत. अगदी कोणाबद्दलही तक्रार असते आपली, कोणाबद्दलही. ओबामा माहिती आहे ना, ओबामा, तुम्हाला माहिती आहे का ओबामा कोण आहे? अमेरिकेचा अध्यक्ष आहे. काय संबंध आहे का आपला? पण तरी आपण टीव्ही पाहत बसलेलो असतो, तो काहीतरी भाषण करत असतो आणि तो म्हणतो, काहीतरी म्हणतो आणि आपल्याला ते आवडत नाही. हा माणूस बरोबर नाही असं आपला, अरे तो त्याचं बघेल ना तिकडं, अमेरिका कुठं, तुमचा कधी संबंध घेणार त्याच्याशी. पण आपली प्रत्येकाबद्दल जे जे आपल्याला माहित होईल ना जगातलं, त्या प्रत्येकाबद्दल अपेक्षा असते. एवढं कशाला, झाडांकडनं सुद्धा आपली अपेक्षा असते. हे आपण रोपटी लावतो ना, रोपटं नीट नाही वाढलं, आता त्याच्या मवतीनं त्याच्या जन्मानं ते वाढणार मानणार. आपली त्याच्याकडनं पण अपेक्षा असते कसं वाढलं. पण कुत्रं पाळतो आपण, मांजरं पाळतो बघा, कुत्रं आपल्या मर्जीनं वागलं पाहिजे, सारखं आपलं त्याच्यावर लक्ष असतं. मी पण कुत्रं पाळलंय, ते कंपाऊंडच्या बाहेर गेलेलं चालत नाही मला रात्री, आणि आम्ही त्याला कोंडून बिंडून ठेवतो बागेला कुलूप लावून. तर ते इकडून तिकडून फटी पाडून गेलं की सकाळी जे सगळ्यांचा राग ना त्याच्याबद्दल, टिंग्या नाव आहे त्याचं, मग सकाळी टिंग्यावर सगळं रेशनिंग घेऊन घरातले सगळे, हे काय आहे तुला कळत नाही, त्याला कसं कळणार, त्याचा मेंदू आहे ना दिलेला त्याला निसर्गाने. तुम्ही सारख्या दुसऱ्यांकडनं अपेक्षा करत राहणार, हा दुःखाचा मूळ भाग आहे. आणि त्या चांगल्या वाईट अपेक्षा असतात, पण एक आहे चांगलं वाईट ठरवायचं कोणी. तुम्हाला वाटतं ते चांगलं आहे, समोरच्या मेंदूला वाटतं त्याला वाटतं ते चांगलं आहे. या चांगल्या वाटण्याचा संघर्ष म्हणजे आपली घरातली भांडणं, आणि ती सगळ्यांबरोबर होतात. अगदी मग पोरांमध्ये होतात, नवरा बायकोमध्ये होतात, सासू सुनांमध्ये होतात, सगळ्या नात्यांमध्ये होतात. एवढं कशाला, शेजाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे हे सुद्धा आपण ठरवतो, बरोबर आहे का? ते समजा रेडिओ किंवा टीव्ही फार मोठ्या आवाजात ऐकत असतील तर आपल्याला लगेच एकदम सणकतं, काय आहे हे, अक्कल आहे का नाही, थोडं शांतता. आणि आपणही तीच चूक करतो. आपण सगळे पुण्यातले लोक आहोत ना, पुण्यातले लोक तर लय शहाणे. सिग्नल पाळावा कुणी तर नेहमी दुसऱ्यांनी पाळावा. मला मात्र खूप घाईचं काम आहे, त्यामुळे मी लाल दिवा तोडून निघतो, कारण मला राष्ट्रपतींनी बोलवलंय भेटायला. हे काही सामान्य लोक आहेत, आणि आपण थांबलेलो असू सिग्नलला, आणि हे येताना गाड्या चालवणार लोक आहोत ना, चालवतात का गाड्या, आपण थांबलेलो असतो आणि एक जण सिग्नल मोडून निघतो बघा, फाटकन डोक्यात येतं, काय अक्कल आहे का नाही, कसले नागरिक हे. आणि नेमकी आपण ती चूक करत असतो ना, तर आपल्याला ती सवलत पाहिजे सिग्नल मोडायची. हे बरोबर आहे का? मला वाटतं गल्लत दुसऱ्या माणसांमध्ये नाहीये, ती आपल्या मेंदूत आहे. आपल्या मेंदूतच गडबड आहे.
मग आपण काय करतो, खूप अपेक्षा ठेवतो आणि प्रत्येकाकडनं रस्त्यावरचा खड्डा दिसला ना तरी इथं खड्डा नसला पाहिजे असंही आपल्याला वाटतं. असू दे ना, तो खड्डा बिचारा पडलाय ना तिथं, तुला काय त्रास देतोय, तू खड्ड्याला ओलांडून जा ना. गाडी खाली खड्डा आला की काय आहे ही नगरपालिका, असं सगळीकडनं अपेक्षा करत राहतो आणि दुःखी होतो. माणसाच्या दुःखाचं मूळ त्याच्या मेंदूत आहे. हा, आता मात्र माझं वय फार नाही अजूनही या बाजूनं बोलायला की सुखी कसे व्हावे ते मला नाही माहिती. मला वाटत राहतं ज्याच्यात मेंदूवर स्वतःचा ताबा असेल तो माणूस सुखी होईल. तुमच्यापैकी कोणाचा मेंदूवर ताबा आहे? नाही, माझंही नाहीये. मलाही पटकन राग येतो, माझे असंच चालू असतं डोक्यात. म्हणजे मलाही गाडी असते माझ्याकडं, सिग्नल तोडायला घाबरतो मी अजूनही, पण संधी इकडं तिकडं पाहतो मी. आणि पण नियम सगळे दुसऱ्यांनी पाळले पाहिजेत. आपण, मला वाटतं, नियम दुसऱ्यांना लावतो. मला असं वाटतं नियम पाळायचे असतील तर आपण आपले पाळले पाहिजे. आपले आपण नियम पाळले आणि दुसऱ्याकडे लक्ष नाही दिलं तर माणूस सुखी होऊ शकतो. एवढा इलाज मला सुचतो. आपण नेहमी दुसऱ्यांना काय वागावं याची टीका टिप्पणी करत राहतो. आणि थोडं अशा संध्याकाळी बोलायचं की नाही किंवा अशा चांगल्या आनंदाच्या प्रसंगी बोलायचं की नाही मला माहित नाही, पण हे जरा बोलणं मला फार महत्वाचं वाटतं. आपण सगळी जाती माणसं आहोत. आवरपट्टा कोणीच घेऊन आलेलं नाही. मला नेहमी असं वाटत राहतं, भांडणाऱ्या लोकांना असं सांगायची इच्छा होते, कशाला भांडताय, ज्याच्याशी भांडताय तो पण जाणार, तू पण जाणार. तर भांडताना ना आठवण आली पाहिजे मृत्यूची, मरणाची आठवण आली पाहिजे की हा समोरचा माणूस मरणार आहे कधीतरी. आणि मरणासारखं दुसरं सत्य नाही बरं का. मरण पूर्ण सत्य आहे. तर मग जोवर मरण येत नाही तोवर आनंदानं जगून घ्या ना. आणि आनंदानं जगून घेण्याचं साधं सरळ गणित आहे. पुढच्याशी भांडणाची वेळ आली ना की डोक्यात साधा आणायला पाहिजे की कधीतरी जाईल. माझी आई गेली गेल्या ऑगस्टला आणि मला पहिल्यांदा जाणवलं आपण काय चुका केल्या. तिच्याशी खूप भांडलं. आता लक्षात येतं नसतं भांडलं तरी चाललंच असतं, ती जाणारच होती. आता कोणाशी भांडू, आता भांडायला राहिली नाही ती. भांडणं म्हणजे अशी घाणेरडी भांडणं नाही, ती आपली घरगुतीच साधी. तिला आईबापांना नेहमी वाटत राहतं आपलं पोरगं किती म्हातारं झालं तरी त्याला अक्कल आलेली नाही असं. आईबापांचं ते मत कायम राहतं बरं. तुम्ही किती शहाणे व्हा, किती पुस्तकं वाचलेलं असा, डिग्र्या असा, ते डिग्र्यांना घाबरत नाही. डिग्र्यांना बाहेरचं जग घाबरतं आपल्या. आपण सांगितलं की आम्ही अमुक अमुक आहे, पुढच्या लगेच दबाव होतो. घरातले लोक कधीही डिग्र्यांना घाबरत ते डोळ्यात देखतच. मुळात त्यांनी आपल्याला त्यांच्या उदरातनं जन्माला घातलेलं असतं, नागडं इकडं पाहिलेलं असतं, नाळ कापलेली असते आपली, तिथपासून पाहत आलेले असतं. त्यामुळं त्यांनी आपल्याला घाबरावं असं काहीच नसतं. आणि आपण वयात यायला लागलो की भांडायला लागतो. मुद्दे असतात आपल्याकडे. आता लक्षात येतं गेली ती, कोणाशी भांडणार आहोत. मग मला असं वाटतं की भांडतोय कशाला. 2 श्वास मिळालेत निसर्गाकडनं चुकून, तर मग नीट जगून घेऊ की. हे जग फार पाहण्यासारखं आणि आनंदी आहे. एकदा डोळे मिटले की नाही पुन्हा जग. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास असेल नाही का, आहे का? पुनर्जन्मावर विश्वास आहे ना सगळ्यांचा. ते बायकांचा तर असतो 7 जन्मी हाच नवरा मिळू दे वगैरे वगैरे. आहे ना. आणि प्रेमात पडल्यावर पोरं सुद्धा सांगतात पोरींना, तू आणि मी 7 जन्म एकत्र राहू बरं का. हा, पण त्याला जर विचारलं की कुठला जर जन्म चालू आहे आता, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हा 7वा चालू आहे का, तर 7 जन्माच्या गोष्टी करणारेच लोक आहोत आपण. पण तुमच्यापैकी कोणी पुरावा देईल का 7 जन्म असतात म्हणून? मग समजा आहेत असं गृहीत धरू, मग या जन्मात तुम्ही पुण्यवान का नाही वागत सगळंच आयुष्य? हा, सगळी पापं तर करून घ्यायला मोकळे आपण या जन्मात. बघू पुढच्या जन्मी काय होईल ते. सगळे चाळे करून घेतो आपण या जन्मात. ते जन्म एकच असतो, पुनर्जन्म वगैरे गोष्ट नाही. मग 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 मला असं वाटतं तो जो एक जन्म आहे ना तो आनंदानं साजरा करता आला पाहिजे. त्या जगण्याचा, जन्माचा आनंद घेता आला पाहिजे. डोळे मिटल्यावर कसलाही आनंद नाहीच आहे. मग डोळे मिटण्याआधी नीट जगून घेऊ ना रसरसलेलं जेवढं. आणि जगणं म्हणजे काय पुन्हा, तर आपली जी 4-2 माणसं आहेत आपल्या नात्यातली, त्यांची माया, त्यांची आपुलकी, त्यांना धरून राहणं, त्यांच्यासाठी झटत राहणं, एवढंच आहे. तसं न करता आपण काय करतो, त्यांनी काय जगायला पाहिजे याची नियमावली तयार करून ठेवतो. अर्थात
म्हणजे मी आणि तुम्ही दोघंच असू तर तुमच्याकडून माझ्यासाठी ती नियमावली तयार असते, माझ्याकडनं तुमच्यासाठीची. म्हणजे आई कशी वागली पाहिजे हे माझं ठरलेलं असतं, आईचं पोरगा कसा वागलं पाहिजे हे ठरलेलं असतं. आणि दोघांचे जेव्हा नियम जुळत नाही तेव्हा मारामाऱ्या, भांडणं, तंटा, वाद, यातनं मला वाटतं बाहेर आलं पाहिजे. आणि हे फक्त म्हाताऱ्या लोकांसाठी नाही आहे, कार्ट्यांसाठीच जास्ती आहे. संसार करायचा असेल तर आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. कुठे आहे ती पोरगी? हा, ही कुठे? कोंड्या कुठे गेला? तिकडं का? म्हणजे तुम्ही चौघं, आम्ही जे जे शेण खाल्लंय ते कृपया तुम्ही खाऊ नका. आम्ही काय केलं, आमचे अहंकार खूप मोठे केले. बायको जरा म्हणाली जरा पाणी घ्यावं, झालं पाणी घ्यायला सांगते मला. आणि बायकोलाही मी काही सांगितलं की झालं, तिचाही इगो दुखावतो. ही स्पर्धा नको. आपण जरा म्हातारे लोक कबूल करूया, ही स्पर्धेची संसार केला नाही का आपण? ब्रह्मचारी ते वाचले सुटले तुम्ही. पण मला वाटतं म्हाताऱ्यांनी पण जाणीव अशी ठेवली पाहिजे की उरलेलं आयुष्य फार आनंदानं जगून घेऊन या जगण्यात इतकं सुंदर सुंदर काहीतरी आहे. पोरं बाळ आहे, त्यांचा हसू आहे, या जगात इतकं सुंदर सुंदर काहीतरी घडत असतं. सगळंच घाण नाहीये जग. झाडं फुलतात बघा. आता मला वाटतं उन्हातनं चालण्याचा फार प्रसंग येत नाही आपल्यावर, पण जगण्यातलं सुख म्हणजे काय हे अनुभवायचं असेल ना तर एकदा 2 किलोमीटर भर उन्हात, मे महिन्याच्या उन्हात चालायचं रस्त्यावर. आणि मग अचानक एखादं झाड दिसतं खुरटलेलं असं काहीतरी, आणि आपल्या मनात येतं त्याची सावलीत जाऊन जरा उभं राहायला पाहिजे. जाऊन उभे राहा. तो जो पहिला सेकंद आहे ना सावलीत उभं राहण्याचा, उन्हातनं तळतळत आल्यानंतर त्याला म्हणायचं सुख. त्याच याच्यात सावलीत कोणीतरी आलं आणि म्हणालं बाबा जर पाणी पिता का, तर पाण्याचा पहिला गोट आहे ना त्याला म्हणायचं सुख. तर या जगात ऊन असणारच, सावली पण असणार आणि पाण्याचा गोटही असणार. तर मग ह्या सुखांसाठी जगूया की, मग त्या जगण्याचा आनंद तो तिथं घेऊया की. कशाला उगीच रोज रोजची तकतक आणि सारखी आपल्या डोक्यात माणसं असतात बघा. हा, कवटीत आपला मेंदू स्वतःचा असला तरी आपल्या मेंदूत आपण नसतो बरं का. नेहमी दुसरीच माणसं असतात. ते अगदी ओबामा पण असतो, काही घेणं नाही. तो मनमोहन सिंगही असतो, तो नरेंद्र मोदी, तो पंतप्रधान झाला काय न झाला काय आणून देणार आहे आपल्या हातात, तरी आपण बोलत बसलेलो असतो घरात. झाला पाहिजे बरं का पंतप्रधान, तुला काय करायचंय, तुझं काम आहे मतदान कर, मोकळं. तुम्हाला तो ओळखत पण नाही, तुमच्या डोक्यात तरी तो असतो. किती लोक असावेत. आज क्रिकेटची मॅच आहे भारत पाकिस्तान, है ना, एवढे लोक गेले नाही म्हणजे धक्कादायक आहे. त्यांच्यातही गुंतवणूक करून घेतो आपण. मारलं पाहिजे पाकिस्तान. अरे खेळ आहे तो, कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार आहे. तुम्ही खेळाचा आनंद घ्या. पाकिस्तानला मारलं पाहिजे. काल बांगलादेश बरोबर झाली, त्याचं काय नाही, ते फालतू आहे जे काय. तर हे सगळे आपल्या मेंदूत आहे ना, बाहेरचं जग खूप बदललं. मला असं वाटतं मेंदू स्वच्छ करून घेतला पाहिजे. नीट असं डिटर्जंट पावडर लावून मेंदू धुवून काढला पाहिजे स्वतःचा. आणि जगातली जेवढी बाहेरची लोक आहेत ना ती काढून टाकली पाहिजे. तुमच्या पुरतं तुमच्या मेंदूनं तुम्ही जगलं पाहिजे. असं आपल्या मेंदूत बाहेरचेच किडे खूप असतात. खूप गर्दी करून ठेवली आपण आपल्या मेंदूत. काही गरजेची नसलेली गर्दी, काही कारण नाही, काहीही करत नाही. भूक लागल्यानंतर त्या मेंदूतले किडे येऊन पोट भरत नाहीत आपलं. आपल्यालाच आपलं कमावं लागतं, आपल्या कष्टानं आपल्याला जगावं लागतं. त्या किड्यांचा काहीच उपयोग नसतो डोक्यातल्या, आणि तरी आपण ते घेऊन फिरत असतो आणि आपल्याला वाटतं आपण जगतोय. मला वाटतं थोडं आध्यात्मिक भाषेत तुमच्या बुवानं कुठल्या एखाद्या सांगितलं असतं तर ते असं सांगितलं असतं की ते जे स्वार्थ, मत्सर, लोभ वगैरे आहे ते सोडा बंधूंनो, असं सांगितलं असतं. मी आपलं माझ्या भाषेत बोललो की ते जे काही डोक्यात आहे ना काढून टाका तुम्ही पण. आणि आम्हीच नाही, तुम्ही पण जाते लोक. काय तुमच्याकडे परवाना? 1-2 लाख वर्ष जगणार ही मुलगी, ही गुजराती मुलगी असल्यामुळे 3 लाख वर्ष जगणार असं काही नाही ना. जगण्याचा आनंद घ्या. आणि जगण्याचा आनंद तुमच्या मेंदूतच आहे. मग मला असं वाटतं आनंदी व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल तर सोपी गोष्ट सांगतो. आपल्या संपर्कात जेवढी माणसं आहेत ना तेवढ्यांना सुखी करता आलं पाहिजे. आणि आणखी पुढे जाऊन सांगायचं तर पुढच्या माणसाचं सुख कशात आहे हे शोधता आलं पाहिजे. पण एक आहे, त्याचं चुकीच्या गोष्टीत सुख असेल तर नाही, मदतीला जाऊ चालणार. म्हणजे उदाहरणार्थ तो म्हणाला
मी सकाळ संध्याकाळ फक्त दारूतच आंघोळ करणार तर हे वाईट सुख आहे. नाही नाही, त्याला त्यात सुख मिळते तर नाही. वाईट गोष्टींचं दोघात एकमत झालं पाहिजे. पण मला असं वाटतं दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्यासाठी राबणं, दुसऱ्यासाठी काम करणं आणि कामाचा कंटाळा न करता करणं यात हे आहे. आणि कधीतरी पुढच्यालाही जाणीव होते की आपल्यासाठी लय राबतं हे माणूस, मग तेही ते तुमच्या बाजूला काही सुखाचं द्यायला बसलेलं असतं. सुख हा एकमेकांना देण्याचा खेळ आहे. तुम्ही आधी दुसऱ्याला द्यावं लागतं. तुम्ही म्हणत राहता त्यानं मला आधी द्यावं, मग मी बघीन ठरवीन. तसं न करता आपण आधी दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करावा. दुसरी माणसे तुमच्या सुखाची काळजी करायला लागतात. कोणाला काय विचारायचं असेल तर विचार. गप्पा मारू आपण. मी लय भाषण पाहिजे बोलले चांगले. नाही, मला हे असं बसलेलंच वाईट वाटतंय. मी म्हणणार तो बोल बसूया. काय चांगलं बोला. अमृताबरोबर नाही कोणी पण आलं. आपल्या आपल्या घरापुरतं तरी मला एवढीच आहे, इथं बसलेल्यांचीच काळजीनं बोलतो मी. मनाला लावून घेऊ नका फार. फक्त साधे मुद्दे आहेत. देव त्याच्या डोक्यात आहे की नाही त्याचं डोकं पाहिजे. तुमच्या डोक्यात आहे ना, तर मग आपल्याकडनं झालेली चुका एकदा आठवा. तसं होत नाही. आपण आपल्या चुका झाकून ठेवतो. ते काय म्हण आहे, स्वतः ठेवलं झाकून आणि दुसऱ्याचं बघितलं वाकून. सारखं दुसऱ्या डोक्यात देव आहे का नाही त्याचं बघेल तो. आणि माझा मूलभूत प्रश्न असा आहे, दोघांच्याही डोक्यात जर देव आहे तर ते देव येऊन शांत का करत नाही त्याला? शांती शांती असं काय सांगत नाही. देव उलट खूपच लावून देतो. असं कसं बरं? देव असेल तर भांडणं कशी होती? पण मला असं वाटतं देव पाळला पाहिजे. देव ही एका आपल्यातलं एक अनाथपण असतं, त्याची गरज आहे. आपण मानसिक अनाथ असतो सगळे. आपल्याला मृत्यूची सतत भीती वाटत असते आणि ते मेंदूत सतत मृत्यू असतो बरं का. पोरग जन्माला येतं ना, त्याला पण माहिती असतं मृत्यू येणार असतो. तुम्हाला आयांना तर माहितीच असेल, पोरग जन्माला आलेला आहे त्या करून ओरडतो. तुम्हाला वाटतं हा आवाज काढला आहे, जिवंत आहे जिवंत आहे. जिवंत नाही, ते त्याच्या भुकेचं सांगत असतो तुम्हाला, मी आलोय करा सोय. हॅलो. आणि मग ते आईला शोधायला निघतं बघा, आहे ना. आणि बघा तुम्ही, आईनं घेतलं त्याला छातीशी, शांत, त्याची शांती शांती आपोआप. त्या वयापासून आपल्याला मृत्यूची भीती असते. आपण मरणार आहोत तर जगण्याची धडपड करतोच आपण. पण मग जगण्याच्या धडपडीत देवाचा गैरवापर नको. आपण आता देवाचा गैरवापर करतोय. तुम्ही देव मानायला काही हरकत नाही, पण कुठल्या पातळीवर? तर तसं तुम्ही पाळणार आहात का आयुष्य? तुम्ही खरोखर पवित्र, मेंदून शांत, आनंदी होणार आहात का? देव ही आनंदाची, सुखाची, शांतीची प्रतिमा का नाही करायला? आपण आपल्या मूर्त्यांमध्ये देव शोधतो, देवळांमध्ये जाऊन शोधतो आणि अशांतच असतो. पंढरीच्या वारीला गेलोय मी 6 वर्ष. पंढरीच्या वारीत चोऱ्या होता तो. गेले का तुमच्यापैकी कोणी? चोऱ्या करतात ना लोक. मला प्राण प्रश्न पडतो, विठोबा कुठं बसला असेल बरं? हे चोरतय गरीबाचं. आणि ते गरीबच असतात हो. विठोबाच्या वारीला सगळ्यात जास्ती गरीब असतात. कसं बसं कमवून कष्ट करून आणलेलं असतं. हा, ते लोक जेवणाला घालतात म्हणून जातात बिचारे. आणि त्यांच्याकडे असलेलं चिरू ते एवढंच बारकं काही तेही चोरून नेतात. पण देव आहे का नाही या वादात नको पडायला. मी कबूल करतो देव आहे तुमच्या पुरता, पण मग तुम्ही देव पाळता का असं माझ्या डोक्यात प्रश्न आहे. तो नाही पाळत आहोत असा मी वाद घातला होता एका रात्री, की तुम्ही नाही पाळत आहात. तुम्ही देव पाळण्याची ढोंग करताय. तुम्ही दुसऱ्या माणसाशी फार सुखानं, फार आनंदानं, समाधानानं आणि मायानं वागण्यासाठी देव नावाची गोष्ट, तुम्हीच देव व्हा ना अशी ती साधी व्याख्या. मेंदूत तुमच्या देव असणं म्हणजे तुम्हीच देव व्हा की, चांगल्याची शक्ती व्हा की. आपण तसं नाही करत कुटुंबात. आपली कुणाची कुटुंब सुखी नाही आहेत. आपली रोज भांडाभांडी चालू आहे, रोज वादावादी चालू आहे, याचं खटकतंय त्याचं खटकतंय, सगळ्यांचं एकमेकांना खटकत असतं. मला कळवळून असं वाटतं कुटुंबातली माणसं म्हणून हे खटकणं थांबलं पाहिजे. आणि तुमचा देवावर विश्वास आहे ना, मग मीच तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे जगायचं तुम्ही जगा. तुम्ही काय करता? दुसऱ्याचे रोज सकाळ संध्याकाळ हिशोब करता. त्याचा देव त्याचं पाहिल ना. तुम्ही फार जबाबदारी घेऊन निघता. नाही ते मी सांगतो तसंच वागलं पाहिजे, आणि तो नाही वागला की आपल्याला त्रास होतो, आपण भांडायला लागतो. तुमचा देव तुम्ही पाळा, त्याचा देव त्याला पाहिजे. प्रत्यक्ष तसं आहे का? आता मी नेहमी म्हणत राहतो की आपली कुटुंब नाहीच आहेत. घर नसतं आपलं घर.
आपलं घर हे न्यायालय असतं, कोर्ट. नवरा रात्री 9ला नेहमी येणारा नवरा एखाद रात्री 10ला आला तर काय प्रश्न येतो घरातनं? प्रश्न येतात का घरातनं? काय सुरू? बर, कारण नीट नाही पचलं तर बोंब. टीव्ही आहे. हा? टीव्ही आहे. आणि आता मोबाईल झाले त्याच्यामुळे ते अगोदर सांगू शकतो. हो, बरोबर आहे. हॉटेलमध्ये बसायचं जेवण आणि इकडे काही मित्र आलेले आहेत आणि ते मीटिंग चालू आहे. आपण सगळे मिटिंगांमध्ये जायला लागलो मोबाईल असल्यामुळे. कुठल्याही ठिकाणांना मीटिंग. खोटारडेपणा आहे आपल्यात, पाप करण्याची वृत्ती आहे, एकमेकांशी भांडण्याची वृत्ती आहे. मला साधा प्रश्न पडतो, देव आहे तर देव पाळला पाहिजे, देव मानला पाहिजे मेंदूत. तो मूर्तीत नसतो देव, तो तुमच्या मेंदूत असला पाहिजे. आणि देव झालं पाहिजे मेंदूनं. आणि देव होणं म्हणजे शांत होणं, आनंदी होणं, सुखी होणं आणि दुसऱ्याला सुखी करणं. याला म्हणायचं देव संकल्पना. ती आहे का तुमच्यात? नाही आहे ती. आपण कोर्टातले न्यायाधीश असतो, आपण कोर्टात उभे असलेले फौजदार असतो, आपण कोर्टात उभे असलेले तक्रारदार असतो, फिर्यादी, कोर्टात उभे असलेले आरोपी असतो. बाहेर तो पुकारा करायला एक माणूस उभा असतो बघा, राजन खान हाजीर हो, बेलीफ म्हणतात, तेही आपणच असतो. शिक्षा सुनावणारे न्यायाधीश आपण. आपली कुटुंब ही न्यायालय झाली. सारखे एकमेकांच्या चौकशा, सारखे एकमेकांवर आरोप, सारखी एकमेकांशी भांडणं, सारख्या तक्रारी. आणि मग आपण असे एकदा कधीतरी म्हातारे झाल्यावर मरून जातो. आयुष्य कशात गेलं? कोर्टात. 4 भिंतींचं कोर्ट. आणि कोण माणसं तर आपल्याच घरातली माणसं. काय काम करत होती? तर आपणही त्यांचे कधीतरी न्यायाधीश होतो, कधीतरी फौजदार होतो, कधी बेलीफ, कधी वकील. आपणच वकिली करत राहतो. सगळं कोर्ट चालू आहे आपल्या घरात. हे मान्य आहे का? मग कोर्टातनं बाहेर येऊया ना. कोर्टाच्या पेक्षा आपलं घर घर करूया, आपलं आनंदी घर करूया. आणि मगाशी म्हणालो तसं सांजेला आठवण देऊ नये वगैरे म्हणत मी त्याच्यावरच बोललो की मरणार आहोत तर जगून घेऊया ना छान, फार आनंदी जगून घेऊ. काय करणार भांडून? बरं, भांडणांचे एकाही भांडणाचा निकाल लागत नाही. ते घरातलं वाईट. कोर्टाचं एक खऱ्या कोर्टाचं बरं असतं, ते काहीतरी चुकीची बरोबर शिक्षा तरी देतं. पाठवा याला 6 महिने. घरात तसं होत नाही. घरात काय होतं की भांडणं मेंदूत राहतात आणि आयुष्यभर राहतात. म्हणजे मी बायकोला सांगून ठेवलंय, म्हातारपणी तुझ्याबरोबर नाही जाणार, मी आपलं एकटं जाणार कुठंतरी संन्यास घेऊन. कारण ही त्यावेळेस वाचपा काढणार, तिला त्यावेळेस आठवणार 2014च्या अमुक अमुक मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता तुम्ही माझ्याशी हे बोलला होता. आता असं मी असा झालेला असणार. माणसं वचपे काढायला पण बसले. आपण यातनं बाहेर यावं असं मला. झाल्या असतील चुका, झाला असेल काही, तर दुरुस्तीची संधी दिली गेली पाहिजे आणि त्याच्या बरोबर राहता आलं पाहिजे, त्या माणसाबरोबर राहता आलं पाहिजे. आणि मला तरी वाटतं एकमेकांबरोबर राहणं हे जगण्यातलं सुख. मला नेहमी वाईट वाटतं पोरं जेव्हा नोकऱ्यांना जातात ना बाहेर, तेव्हा खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं त्यांना काही का होईना इथंच करावं. आयुष्यभर ज्या आईबापांनी जन्म दिला त्यांच्याबरोबरच राहावं. आपण आता ते स्पर्धेला लागलोय. पोरगं मोठं झालं पाहिजे, पोरगी मोठी झाली पाहिजे. म्हणजे काय? तर चालली ती कुठंतरी पराक्रमाचे झेंडे रवायला. त्यात ना ती जिवंत माणसं आहेत ना, त्यांच्याबरोबर रोज रोजचं आयुष्य जगायचं राहून जातं. आणि मी तो अनुभव घेतो. गेली 27 वर्ष मी आईच्या बरोबरच राहिलो नाही. आत्ता कळतं ती चूक झाली नाही का. बाहेर काय मोठं लेखक व्हायचं होतं, मोठा पराक्रमी संपादक व्हायचं होतं. काय झालो ठीक आहे, याचा काय उपयोग आहे? त्या आईला माझ्या काय उपयोग आहे? मला असं वाटतं कुटुंब, अर्थात या व्यवहारात थोडं अवघडच आहे, आत्ताच्या व्यवहारात तरी जास्तीच अवघड आहे, पण तरी वाटतं की जेवढा तुम्हाला जास्त वेळ देता येईल तो कुटुंबासाठी देता आला पाहिजे, घरच्यांसाठी देता आला पाहिजे. आणि घरच्यांनी एकत्र राहणं. आणि घरच्यांनी एकत्र राहणं म्हणजे पण साध्या साध्याच गोष्टी येतो, फारच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ खाणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. एकमेकांचे आजारपण, एकमेकांचे आनंदाचे क्षण, एकमेकांचे दुःखाचे क्षण हे वाटून घेणं. आपली घरं पण त्या अर्थानं विस्कळीत झाली. म्हणजे या शहरी संस्कृतीनं तर वाटच लावली. पोराचं लग्न झालं की त्याला वेगळा फ्लॅट घेऊन देतात, तिकडं जगणार. पूर्वी ते जे होतं आपल्या घरांमध्ये
तुमच्या लहानपणी काय होतं अमृताचे बाबा? एकत्र कुटुंब होतं ना सगळं? हं? तसं एकत्र राहता आलं पाहिजे. आणि आपण आणखी अनाथ होण्याची कारणं पण यातच आहे. ते नवरा बायको आणि पोरं एवढ्यातच कुटुंब केलं तर सुखदुःखात नीट सामील सुद्धा होता येत नाही किंवा कळतच नाही. ते जर घरात आजी आजोबा असतील, सगळेच एकत्र राहणार असतील तर सुखदुःखाचं वाटपही जरा नीट होतं आणि सल्ल्याला एकमेकांच्या माणसं मिळतात. बस काय देव मानणारी ताई कुठे गेली? तुम्ही देव मानत नसाल तर खूप चांगली गोष्ट आहे बरं का. ते भंपक शक्तीवर असला विश्वास ठेवू नका. निसर्गाची एक शक्ती असते आणि तिनं तुम्ही उभे आहात. हां, आणि जगून घ्या. फक्त एकच आहे यात महत्वाचं एक सांगायचं, ते पुढचं आहे. आईबाबांशी भांडणं नका. कोण कसं जगतंय याचा हिशोब तुम्ही नका ठेवू. हां, ते कर्मकांडाच्या नावाखाली उदाहरणार्थ कोणीतरी तुमच्या घरी येऊन सांगितलं की देवाला नरबळी द्यायचा असतो, तिथं मात्र आईबापांच्या विरुद्ध उभे राहा. पण ते नुसतेच नमस्कार घालत असतील ना देवाला तर त्याला विरोध करू नका. तुम्ही मात्र त्यांच्या मागे जाऊ नका. तुम्ही निघा. ते माझी आई गेली होती कोणाच्या भविष्यावाल्याकडे की इथं लग्न लवकर होत नाहीये तर मग ही शांती करा, म्हणजे नाशिकला जाऊन कसला बळी जे आहे करा ते करा. म्हणजे हे सगळ्या भ्रामक कल्पना आहे. बरोबर आहे. म्हणजे हे मी किती तिला सांगण्याचा प्रयत्न केला तिला पटत नाही. मगाशी मी जेव्हा ह्याच्यामुळं भांडण होतं. नाही, हे भांडत नाही बसू. एक आहे, आणखी एक सांगतो. देव मानणाऱ्यांबद्दल माझं मत असं झालं की त्यांना खरा देव कळलेलंच नाही. पहिली गोष्ट आता मी मांडायचा प्रयत्न केला होता, बरोबर का? तुम्ही हे लगेच कशाला वाटले? ते सगळे लागलं, वाचनालाच काढलं त्यांनी. म्हणजे माझं ऐकणार नाही. आपल्याला एक तर खरा देव कळलेला नाही किंवा खरा निसर्ग कळलेला नाही. मग खऱ्या देवापर्यंत जायला पाहिजे, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, देव मानणाऱ्यांच्या बाबतीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तुम्हाला ती म्हण माहिती आहे का? पालत्या घड्यावर पाणी माहिती आहे का? म्हणजे काय? म्हणीचे अर्थच कळत नसतं तरी म्हणी माहिती असतं. काय पिढी आहे. नाही, पाणी भरायचं असेल तर भांड्याचं तोंड जिकडं, हंड्याचं तोंड जिकडं असतं तिकडून पाणी भरलं जातं. पालता घडा म्हणजे तुझेच हंडा असा उलटा ठेवायचा आणि वरनं पाणी घालायचं. पाणी जात नाही त्याच्यात. देव मानणारे कधी तुमचं काही ऐकत नाही. सोपं असं आहे की त्यांना सांगायचं हा खर्च करण्यापेक्षा तुम्ही चांगला मुलगा शोधून आणा. दुसरी गोष्ट, हे पैसे शिल्लक ठेवा कारण माझ्या संसाराला पुढे उपयोगी पडतील. हे आता त्या कुठल्या तरी कर्मठावर तिकडे जाऊन नाशिकला खर्च करण्यापेक्षा, म्हणजे येण्या जाण्याचा खर्च, तिथं लुबाडायलाही बसलेले असतात, ते सगळे पैसे शिल्कीला ठेवावे. किंवा आम्ही अक्षरमानव चालवतो संघटना, त्या आईबापांना आमच्याकडे घेऊन या. त्यांना सांगायचं सगळ्यात मोठा ब्राह्मण इथं बसलाय पुण्यात, मग आम्ही तुम्हाला सांगतो कुठं जायचंय. उदाहरणार्थ बारामतीला मी स्वतः अनाथालय चालवतोय, कोणाची देणगी नाही घेता, तिथं पाठवतो तुम्हाला. किंवा सुप नावाचं गाव माहितीये का? सुपे. सुप्याला जयराम सुपेकर नावाचा फार सज्जन माणूस, हे जे सोनावणे मंडळी आहेत ना, तसा मतिमंद मुलांसाठी संस्था चालवतो. त्या मुलांना काहीच कळत नाही, हे त्यांना बोललेलं कळत नाही. आणि एक आहे, ही मुलं जास्ती जगत पण नाही. हा, तो मतिमंद मुलांसाठी चालवतो. शहाजी चव्हाण नावाचा कळम नावाचं गाव आहे उस्मानाबाद जिल्हा. लहान मुलांना एड्स होतो, हे माहितीये का? आता लहान मुलं, अगदी लहान लहान एड्सग्रस्त मुलं सांभाळतात त्याच्याकडं, आणि ती संख्या अनिश्चित असते कारण ती मुलं मारणारच असतात. त्याला शहाजीला खात्री ही मुलं मारणारच आहेत, तरी तो त्यांना जागवायची धडपड करतो. हा, ती मुलं संस्थेच्या बाहेर गेली ना तर आळीतली लोक घरं लावून घेतात स्वतःची. एवढे नीच आहोत आपण. हे देव मानणारे तर फारच नीच. त्या आळीतल्या प्रत्येक घरात देवघर आहे बरं का, आणि देवावर विश्वास आहे म्हणतात आपण. जर देवावर विश्वास आहे तर एडग्रस्त पोरगा आपल्या दारात आलं तर आपण मरू. भीती कोणाची? देवाची नाही, मृत्यूची. देवावर विश्वासच नाही देव वाचविल म्हणून. ती पोरं सार्वजनिक नळावर गेली ना अभिजित, तर पाणी भरू देत नाही त्यांना. एवढी एवढी लहान पोरं आहेत निरागस, 5-5, 6-6 वर्षाची पोरं येतो. त्याला काय कळणार आपल्याला एड्स झालाय म्हणून?
ते जातं खेळत खेळत, त्याला शाळेत घेत नाहीत त्या मुलांना. तुमच्याकडे पैसे खूप झाले असतील आणि कर्मकांडांसारख्या अतिशय ढोंगी गोष्टीवर तुमचे पैसे घरचे उधळत असतील, घेऊन या माझ्याकडे. यांना गरज आहे पैशाची. आणि आपण काढलेल्या अवलादी, माणसांच्या अवलादी, एड झालेला असेल नाही तर काही, यांना जगवणं गरजेचं आहे. तो मतिमंद काय त्या मुलांचा उपयोग, ते नोकरी नाही लावू शकत. पैसे घालवायचे असतील ना कर्मकांडांवर, इथं बसलेल्या सगळ्या माया बहिणींना आणि बापांना विनंती आहे माझी, खूप खुमखुमी येत असेल ना धार्मिक कृत्य करायची, माझ्याकडे या, मी धर्म सांगतो. माझं नाव राजन महाराज सातारकर, मीच तुम्हाला मार्ग देतो आणि तुमच्या स्वर्गाची व्यवस्था करून देतो खात्रीशीर. तुम्हाला मेल्यानंतर आपण कुठं जाणार याची काळजी पडली असेल ना, तर मी त्याची हमी देतो, तुम्हाला स्वर्गातच जागा मिळेल. पुण्यकर्म काय हे मी सांगतो, मी देव नाकारलेलं नाही आता. रस्त्याने जाताना जेवढे देवळ दिसतील त्याला नमस्कार करत. कुत्र्यानं तिथं हे करून ठेवलेलं असेल त्याला. देव सृष्टीच्या कणाकणात भरलाय, एवढ्या विश्वासावर. माणसाच्या शरीरात देव आहे असं म्हटलं तर मग प्रत्येक माणसासाठी जगा ना. हा, त्याच्यासाठी काहीतरी. मला तेच म्हणायचंय, नमस्कार करायचा असेल ना तर स्वतःलाच केलं पाहिजे. कारण आपल्या अंगात अब्जावधी देव आहे ना. चराचरात देव भरले तर चराचरानंच आपण बनलोय. म्हणजे अब्जावधी देव आपल्याही शरीरात आहेत. तर नमस्कार करायचा असेल तर आपण आपल्याला केलं पाहिजे. आणि वारकऱ्यांमध्ये एक पद्धत आहे चांगली, दुसऱ्याला नमस्कार करतात, दोघे एकमेकांना नमस्कार करतात. मला वाटतं मग दुसऱ्यालाही नमस्कार केला पाहिजे. आणि दुसऱ्याला नमस्कार करण्याचा अर्थ दुसऱ्यासमोर वाकणं, याचाच अर्थ त्याला मान्य करणं, त्याचं म्हणणं मान्य करणं. तर तसं करूया ना. माणसांना माणसांनी किंमत दिली पाहिजे, एकमेकांना देव समजून वागवलं पाहिजे. हां, आणि मग देव धडधाकटच माणसात आहे. वयात आलेली पोरं पोरी बघा, आपल्याला पाहिजे तोच हिरो किंवा हिरोईन निवडतात. मला हा बावळटपणा वाटतो. ते लव ॲट फर्स्ट साईट वगैरे काहीतरी म्हण आहे ना, तशी यांची एखादी समजा महारोगी बाई दिसली तर कुठला पोरगा प्रेमात नाही पडत बघा, तो नेमकी निवडतो, हा ही बरी आहे. आणि पोरी पण तसंच बघतात, काय क्यूट आहे नाही, त्यांना क्यूटच लागतो. हे चूक आहे. मग मला वाटतं माणसांनी माणसांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, तो कोणीही असो. आणि जे शक्य आहे ती ताकद लावून त्याला मदत करता आली पाहिजे. काहीच तुमच्या खिशात काही नसेल आणि तुमच्या घरात काही नसेल ना, तर साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. कोणाच्या तरी पाठीवर हात ठेवलेले खूप आधार मिळतो. त्याच्या पाठीवर फक्त हात, त्याला सांगायचं पण माझी एवढीच ऐकत आहे, मी आहे तुझ्याबरोबर. आणि या पोरांना मी ते सांगत असतो, कुछ नाही मिळेल का. दोन गोष्टी आहेत माझ्याकडे. एक, शिव्या खूप देतो, त्या फुकट बिन मानधनाच्या मिळतील. कधीही या, सांगायचं मला गुरुजी शिव्या खायच्या, सुरू. किती वेळ, किती वेळ, पोरं आपलीच आहे. आणि दुसरी गोष्ट, वेळ आली तर तुमच्यासाठी रडेल. अश्रूंचा सहभाग देऊ एकमेकांशी, एकमेकांची माया करू. दुसरं काही करता येणार नाही, माझ्यात ताकदच नाही फार. हा, भूक लागली असेल, समजा 10 रुपये आहेत खिशात, दोघांनाही भूक लागली तर मी वडीलधारा म्हणून त्याला सांगेन, जा एक वडापाव आण, तूच खा. तेवढं करू. मला वाटतं माणसांनी माणसांना जपण्याची वेळ आली. आपण देवधारणा खूप सांभाळत बसतो. ते नेहमीच बोलू का भूताखेतांचं? भूत पण मानतो नाही का आपण? किती निर्लज्ज असतील हे देव मानणार. तुम्हाला तुमची कोणावर श्रद्धा आहे, देवावर की भूतावर? आता एक वाक्य तुम्हाला सांगतो, मी हे भाषणांमध्ये सांगत फिरतो सगळ्या जगभर. मला आवडतं बरं का असं आयाबायांशी जाऊन खेड्यापाड्यातले बोलायला. चराचरात देव भरलाय, बरोबर ना, आहे ना? मान्य आहे का? तुम्ही फारच टक लावून पाहताय माझ्याकडे, मान्य नसल्यासारखं. असं दारुगोळा साठवल्यासारखं वाटतं. कुठं सापडतोय मुद्द्यात? चराचरात देव भरलाय, बरोबर? देव मोठा ना भूतापेक्षा, बरोबर का? हे बरोबर की नाही? सगळेजण असे पेचात अडकले काय? हे आपली आपली साधी रोजची प्रश्नोत्तर आहेत. चराचरात देव भरलाय हे वाक्य आहे, ते सगळ्यांना पाठ आहे. देव जिथं राहतो तिथं भूत राहत नाही, हे मान्य आहे ना? आहे ना?
मग चराचरात जर सृष्टीच्या देव भरलेला आहे तर भूत राहणार कुठं? मी काय म्हणतो लक्षात येते? काय ताई लक्षात येते? तुम्हालाच पाहतो, मागं नका पाहू. तुम्ही मानता ना चराचरात, चर म्हणजे कणाकणात देव भरलाय, सगळ्या सृष्टीच्या कणाकणात देव भरलाय. जर सगळ्या सृष्टीच्या कणाकणात देव भरलेला असेल आणि भूत ही देवाची वैरी असतील आणि देव ताकदवान असेल तर देव कसा भूतांना राहू दिली? तर याचा अर्थ असा होतो की जगात भूत नाहीत आणि तरीही तुम्ही भूत मानता. बरं, तो मी म्हणालो महावीर बाप लागतो, त्यानं सांगितलंय देव नसतोच, याचा अर्थ त्यानं भूत पण नाकारली. कुठल्याही व्यापाऱ्याचं दुकान बघा, ते लावलेलंच असतं. हो, काळी बाहुली. अरे तुझा देवावर विश्वास आहे ना, दृष्ट कशी लागेल कोणाची? देव मोठा का भूत? बरं, दुसऱ्याची दृष्ट मोठी का देव? ते लिंब मिरच्या काहीतरी लावणार. बर, हो, आणि सोमवारी सकाळी ते सगळं रस्त्यावर फेकणार. याली भूत रस्त्यावर, आपण आपल्या गाड्या चालवायच्या त्याच्यावर. मला नेहमी वाईट वाटतं, हे जर गरीबाच्या पोटात गेलं असतं या मिरच्या, एकेकाच्या घरात मिरची नसते जेवायला, लिंब नसतात, यांना बरी परवडते चैन. आता लिंब महाग होतील उन्हाळा आल्यावर, तरी यांची शनिवार चालू. बरं, आणि गंमत अशी, हे लोक सगळे देव मानतात हो. तर जे जे असलं लावतात ना, 100% समजायचं या टोणग्याचा देवावर विश्वास नाही, हा देव मानत नाही. असं ज्याच्या ज्याच्या घरात दिसतं ना, किंवा रात्री अंधारात जाताना राम 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 म्हणण्याची तरी काय गरज आहे? खूप लोक बघा रात्री 1:30 वाजता आपल्याच घरात लगील जायचं असतं आणि एकदम बरोबर ना, स्वतःच्याच घरात ते संडासला बारके खिडकी असतात आणि पल्याडचं काही दिसतच नसतं आणि आपल्याला माहिती असतं शेजारच्याच घर आहे पल्याड, तरीही रात्री त्या संडासच्या खिडकीची भीती वाटते. गंमतच आहे, स्वतःचीच रोजची खिडकी आणि तरी मस्ताना डोक्यात येतं, मागणं कोणी बघत तर नसतं. घाबरताय कोणाला? देवाला की भूतांना? देव मानताय तर भूत नाही ते जगात, आणि देव या भूतांना राहू देणार नाही. चराचरात जर कणाकणात देव भरलेला आहे, बरोबर का? तुमच्याशी बोलतोय, हे पहिल्यांदाच ऐकलं ना हे वाक्य हे पहिल्यांदा ऐकलं होतं, पण भूत कुठं राहतील हा प्रश्नच पडला नाही आजपर्यंत. भूत बी मानली, देव बी मानला ना. आणि ते बरं आहे, त्या गुजर मारवाड्यांचं एक बरंच आहे, ते फक्त शाकाहारी गोष्टींवर भागवतात. जे बहुजन लोक आहेत ना, कोंबडं काप, आणि देव पण किती बनेल असतील ना, जेवढे जेवढे गरीब प्राणी आहेत ना तेवढेच कापून मागतो. बळी देण्याची पद्धत माहिती आहे ना, कोंबडं कापायचं, उतारा टाकायचा. का हो, वाघाचा उतार नाही चालत तुमच्या देवाला? काळं चालत नाही, मला ती गोष्ट समजतच नाही काय. काळा रंग देवानच बनवला. जग जर देवानं बनवलंय, कणकण देवानं बनवलाय, तर काळा रंगही देवानच बनवला. पाळलं जातात ते, म्हणजे माझ्या बाबतीतही, माझ्या सासरी बाकीचे सगळे घालतील, घरात भरपूर काळ असेल, पण सुनेनी काळं घालायचं नाही. मग काळं घालायचं, मी देवानं बनवलेली आहे म्हणायचं. काळा रंगही देवानं बनवलाय आणि कपडेही देवानच बनवले. देव मानताना असं विचारायचं, प्रत्येक गोष्टीला देव मानताना करायचं. आणि या जगातली प्रत्येक गोष्ट देवाच्या नावावर, बिलं भाड्याला काय जातंय आणि सोपं आहे बिलं भाड्याला, त्याच्या नावावर सगळं खपवतंय. डोळे काळे आहेत म्हणायचं माझे, आता काय काढून देऊ? माझे सासरेही सांगतात की केसही काळे आहेत त्यावेळी, तर मग काय करणार आपण? अरे पण जगात रात्र काळी होते, मग तुमच्या सासूंना सांगा रात्र सुद्धा पांढरी करून दाखवा. मान्य, मला मी कुठंच देव नाकारत नाहीये, फक्त यांच्या गचांड्या धरल्या पाहिजेत. देवाच्या नावावर हे काही जे घाणेरडं खपवायला पाहतायत ना, ते बंद केलं पाहिजे. देव ही वाईट गोष्ट नाही मानणं म्हणजे, पण त्याचं पावित्र्य जपतो का आपण? तेवढे आपण पवित्र आहोत का? तर पवित्र होऊ ना. माझा आग्रह आहे उलट, देव पाळला पाहिजे. देव मानतो आपण, पाळत नाही. देव अंमलात नाही आणत. आणि खरं तर ते सोपं आहे. असले काहीतरी भंपक नियम करून टाकले. फक्त तुम्ही आया बहिणी बसलाय म्हणून मी ते भूताचा विषय काढला. भूत मानता ना तुम्ही? अभिजितची आई मानते. रात्री या कोपऱ्यावर सोडा, तिथं हे या तुमच्या कोपऱ्यावर मुंजब आहे का नाही? आतापासून माना. मला असं वाटतं तुम्ही देव मानला पाहिजे.
भूत नाही. तुम्ही त्यातलं घाणेरडं कुठनं आणलं असं का स्वतःला प्रश्न विचारत नाही? कर्मकांड कशाला केली पाहिजे? महावीरानं कुठेही आग्रह धरलेला नाही माझ्यासमोर येऊन टाळका आपटा म्हणून, उठच नाही. आणि मला तर सगळ्याच एकूण नुसते गुजर मारवाड्यांनाच नव्हे, सगळ्याच समाजाला ही भाषणं करत हिंडतो मी की तुम्ही महावीर वाचा, मूळ महावीर, मूळ गौतम बुद्ध वाचा. आपले भारतीय लोक आहेत ते, कुठल्या जाती धर्माचे नाही. त्या महावीराचा जात करून ठेवली, धर्म करून ठेवला. जैन वेगळे असतात. कशात वेगळे असतात? जैन काय सकाळी गेल्यावर काळं हाकतात? माणसाच्याच अवलत येत ना. आणि महावीरानं एवढं मोठं तत्वज्ञान जैनच पाळत नाही म्हटल्यावर मला राग येतो. माझ्या नात्यात जैन आहेत बरं का. हा, तुम्हाला सांगायला हरकत नाही अमृतदेव वडिलांना, माझ्या घरात सगळी खिचडी झाली. आम्ही कुणीही कुठल्याही बायका आणल्या, आमच्या घरातल्या पोरी कुणाबरोबरही गेल्या आणि आम्ही ते सगळं आनंदानं साजरं केलं. आता माझं घर आहे ना, हे अखिल वैश्विक घर झालेलं आहे जातीय धार्मिक दृष्ट्या. आम्ही कुठल्याही धर्माचे राहिलो नाही, कुठल्याही जातीचेही राहिलो नाही. आणि मला वाटतं अशी सुरुवात झाली पाहिजे. एकदा माणूसपणाला गेलं पाहिजे. आपण मूलतः माणूस आहोत. कसल्या ते जाती, समाज काय म्हणेल, समाज काय. मग तुम्ही एक काम करा, घरी नुसते मांडी घालून बसा आणि समाजाला सांगा मी तुमच्या समाजाचा आहे, तुमची जबाबदारी आहे, माझ्या घरादारासह मला 2 वेळचं खायला घाला. ऍक्च्युली या गोष्टीमुळे खरंच खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण काहीतरी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो, पण घरातल्या काही मोठ्या लोकांमुळे असं खूप रिस्ट्रिक्शन येऊन जातं की समाज काय म्हणेल. तर त्यावेळेला आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा समाजातले लोक येत नाही कोणी तुम्हाला विचारायला, तेव्हा फक्त आम्हीच असतो. ह्या गोष्टी नेहमीच घडतात. समाज आणि समाज थोडं आता बदलायचा काळ आलाय, तुम्ही बदललं पाहिजे. आणि आता आलाय असं नाही मला वाटतं. मी पुन्हा यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा खरंच महावीर शोधून घ्या. त्याला झाली 2500 वर्ष. मला धक्का कशाचा बसतो माहिती आहे का? 2500 वर्ष सोपा काळ नाही हो. शेकड्यांनी पिढ्या गेल्या. त्या 2500 वर्षापूर्वी त्या बिचाऱ्यानं सांगून ठेवलेलं जर अजूनही पाळत नसू आपण, आणि मग असलं समाज बिमाज काहीतरी शब्द पुढे येणार असतील तर त्रासदायकच आहे. म्हणजे फारच ग्रेट वाटतात मला. मला असं वाटतं की मी त्या दोघांचा तत्वाच्या बाहेर नाही जगत. स्वतः मी पण त्यांच्याच तत्वांनी जगतो आहोत. आणि तुम्ही लोक तर त्यांचा देवबाप्पा करून ठेवलाय, तर मग तुमचाच देवबाप्पा तुम्हीच नाही पाळणार, असलं काहीतरी विनोदीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं समाजाविरुद्ध फार मोठ्या बंडखोऱ्या नकोत, पण मग पोरांचे आनंद ज्यात आहेत ना, ही निसर्ग आहे हो. मुलं मुली एकत्र येणार, त्यांच्यात ती प्रेम प्रकरणं सुरू होणार. प्रेमासारखी सुंदर गोष्ट आहे हो, ती अशी अवेरायची कशाला. आणि मग बळजबरीनं मी ते म्हणत राहिलो. मला हे माहीत नव्हतं. हा, तुम्हाला सांगायचं बरं का, अमृताचे वडील, हे मला आधी नव्हतं माहीत. हे नंतर मला कळलं हे ड्युटी असे आहेत म्हणून. नाही तर तुम्ही माझ्या नावानं बिलं फाडाल की या गुरुजीनंच यांना शिकवलेलं आहे. गुरुजीला शिकवायला आले, गुरुजी आम्ही लग्न करणार आहे. मी चकित झालो होतो. आणि तोही आनंद वाटत होता की माणसाच्या अवलादीच माणसांशी लग्न करतात. तुमच्या जाती नाही लग्न करत, तुमचे धर्म नाही लग्न करत एकमेकांना. म्हणजे वाईला माझं एकदा भाषण झालं, त्याला झाली 9-10 वर्ष. वाईचा घाट आहे बघा, गणपतीचा घाट, तिथं मोठं देव आहे की नाही या विषयावरच भाषण. आणि कोणीतरी काढलं की आंतरजातीय विवाह झाल्यावर काय होतं, काय होईल असा प्रश्नोत्तरांचा वेळ होता थोडा. त्यांनी विचारलं मला, आंतरजातीय विवाह झाल्यानं काय होईल? म्हटलं काय होणार आहे, मुलंच होणार ना. आंतरजातीय विवाह ज्या वेळेला करायचा प्रश्न जेव्हा घरासमोर येतो त्यावेळेला सगळ्यात पहिले हे बोललं जातं की मुलाशी जर हिचं जर या मुलाशी लग्न झालं तर तो मरण. हा पहिला मुद्दा पुढे केला जातो की हे लग्न होऊ नये. पत्रिका बघितल्यावर पत्रिकेत असं दाखवलं की या मुलाची लग्न. आयुष्यात आणखी एक सांगायचं, आता वडीलधाऱ्या आईबायांनाही सांगायचं मला, ते ज्योतिष आणि भंपक असतं ना, ते त्याच्यावर नका विश्वास. म्हणजे काही पण असतं त्यात लिहिलेलं. माझ्या भविष्यात एकदा लिहिलेलं होतं चपला चोरीला जाते, आणि मी वाट पाहत होतो कधी हरवते. म्हणजे मी त्यावेळेस याला जायचो सारसबागेत, आणि भविष्यात ऐकलं मी, वाचलं. म्हणजे चपला या आठवड्यात चपला चोरीला जाते. मी रोज इमानदारीत संध्याकाळी जायचो, चपला काढून ठेवायचो. ते इतक्या जुन्या झाल्या होत्या, गेल्या तर फार बरं असं मला वाटत होतं, म्हणजे दुसऱ्याच्या घालून येता येईल. अहो कुठला आले हो, एकदाही नाही गेली ती चप्पल. ती माझ्या नशिबाला लागली होती तशीच होती ती, त्यानं काही होत नाही. दुसरी गोष्ट, भविष्य लिहिणारा माणूस कोण असतो? आपल्यासारखा भूक लागणारा माणूस असतो. आता अनिसनं एक आवाहन केलंय बघा, निवडणुकीचे अचूक निर्णय सांगा
कोट्यवधी रुपये बक्षीस घेऊन जा. ते यांचं स्वतःचं कळतं का? आणि ते ग्रह तारे असतात आणि त्याच्या परिणाम वगैरे काही नाही. मग मला आश्चर्य वाटतं, माझी आई सकाळी बरी होती, अर्ध्या तासात गचकली सुद्धा. बरी होती, सगळ्यांशी घरातल्या बोलत होती. माझ्या नावाच्या नेहमीप्रमाणे 27 वर्ष ती शिव्या घालायची. तो मुर्दा आहे का बघा म्हणाली, सकाळी सकाळी होतं. त्याला फोन लावा, खूप दिवस झाले. आणि मी तिला सलग 2 वर्ष भेटलेलो नव्हतो. त्याला बघा म्हणे आहे का, आणि अर्ध्या तासाने गेली ती. हां, आणि त्या आठवडीच्या तिच्या भविष्यात आरोग्य संपन्न आयुष्य जगाल असं होतं. माझं काय म्हणणं आहे, हे जे ज्योतिष लोक असतात ना, ते स्वतःही काही खूप जास्त रिच नसतात, तेवढे समाधानीही नसतात. तर मुळात जर त्यांना भविष्य कळत असतं आणि बदलता येत असतं, तर स्वतःचं का नाही बदलत? पण त्याचं त्यांच्याकडे कारण असतं. ते म्हणतात देवाची माणसं अशीच दारिद्र्यात राहणार असतात. ते भयंकर भंपक असतात ना ते लोक. उत्तर हे जे देव मानणारे लोक आहेत ना यांच्यासारखे, यांच्याकडे उत्तर सगळे असतात. देव मानणं म्हणजे कर्मकांड, असं बोलायची मला सवय. देव मानणं म्हणजे दुसऱ्या मेडिटेशन वगैरे अशा काही चांगल्या गोष्टी पण आहे. देव मेडिटेशनची देव नावानं गरज नाहीये. हा, पण काही तुम्ही गोष्टी हे काम करा ना. कर्मकांड किंवा ज्योतिष वगैरे म्हणजेच देव मानणं वगैरे नाही. दुसऱ्या चांगल्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ समोरच्यातल्या व्यक्ती. मेडिटेशनला देव कुठं लागतो? एखादी मूर्ती समोर ठेवून आपण बसलो शांत आली आणि आनंद मिळत असेल, स्वतः योगासनं केलं. आपल्याला जीवन जर आनंदात जगायचं असेल आणि एखाद्या गोष्टीतनं जर आनंद मिळत असेल, मी सांगतो तुम्हाला, मी योगासनं केलेला माणूस आहे. मी पद्मासन, समाधी, ज्योतिष, कर्मकांड वगैरे नाही असं मला म्हणायचं. आता तोच प्रकार जास्ती चालतो ना आपला. हा, मग ती गोष्ट एक आहे. मला एक सांगायचंय, देवघरासाठी जो खर्च करता तो काय काढता? देव बाहेर तुम्ही चराचरात देव भरलाय, देवघर काढणार घरातलं एवढे का? हे सुद्धा काय त्या मूर्तीत कुठला आलाय देव? तुमच्या देव एवढं बोलून परिणाम काय? बरं, मेडिटेशनचं म्हणताय तुम्ही, मीच तुम्हाला सांगतो खरोखरच मेडिटेशनचा उपयोग आहे. तुम्ही बसा, स्वतःशी एक अर्धा तास शांत व्हा. त्याच्यासाठी देव कशाला लागतो? पण जर मांडला त्या गोष्टींनी आनंद मिळत असेल आणि जीवन जर तुम्हाला आनंदात दुसऱ्याचं कुठलंही नुकसान होत नाही किंवा स्वतःचंही त्यामुळे नुकसान होत नाही, तर काय हरकत? माझी काहीच हरकत नाही. मी उलट देव आहे म्हणालो, उलट मग तो पाळा म्हणालो दिवसभर. कर्मकांड वगैरे ते वाईटच आहे, ज्योतिष पाहणं वगैरे वाईट पण आहे. मेडिटेशन नंतर एक व्यवसाय झालेला आहे, तेही मान्य करते मी. पण ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळते, तुमचं जीवन आनंदात जाते, तुमच्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही, स्वतःलाही त्रास नाही, मग त्या गोष्टी याला विरोध आहे. याला विरोध आहे. एक मिनिट. हे मेडिटेशन करणारे जे अर्धा तासवाले लोक आहेत ना सकाळी, ते राहिलेले 23.5 तास काय जगतात हा मुद्दाच आहे. प्रत्येक जण तसंच जगतो असं होत आहे. तसंच आहे ना. आपण म्हणालो आपलं कोणाचंच घर सुखी नाही. आपण प्रत्यक्ष सुखी नाही आहोत मेंदूला. आपण सारखे अस्वस्थ आहोत. आणखी एक सांगतो, ज्याचं मेंदू सुखी आहे ना, तो देवाकडे जाणार नाही, भूताकडे जाणार नाही. त्याला या कशाचीच भीती वाटणार. जो पवित्र आहे ना मेंदू ना, ज्याच्या मेंदूतच देव आहे, तो या कशाकडेच मेडिटेशनची पण गरज नाही त्याला. त्याचा मेंदूच आनंदी आणि सुखी असलं पाहिजे. आपल्याला देवाची गरज पडते याचाच अर्थ मेंदूत काहीतरी न्यून आहे, मेंदूत काहीतरी तडफडाट आहे. आपल्याला शांततेचा शोध लागतो याचा अर्थ आपण अशांत. तर मग मेंदूला शांत व्हा ना, कायमचे शांत व्हा, छान व्हा. शांत होण्याचा मार्ग आपण मेडिटेशनची गरज नाही मला. आता या बाईमुळे चांगलं सुचलं मला. मेडिटेशनच नाही म्हणत काही तुम्ही काही म्हणा, कुठलाही शांत होण्याचा मार्ग. संगीत ऐकलंय शांत होण्याचा मार्ग वगैरे. मी काय म्हणते, नाही बाहेरची गरज नाही ताई. मी तर उलट आणखी जास्तीच आध्यात्मिक चांगलं जगण्यासाठी मार्ग शोधणार ना, काय वाईट मला काहीच म्हणायचं नाही त्याच्याबद्दल. मी तो मुद्दाच नाही. मेडिटेशन असू द्या किंवा आणखीन काही तुम्ही संगीताचं म्हणाला, तुम्ही चांगली पुस्तकं वाचण्याचं म्हणाला, मग मला फक्त मानवी नात्यांबद्दल बोलायचं होतं. मग माणसांचा द्वेष नका ना करू, माणसांची भांडणं नका करू. मीच तुमच्या पुढे जाऊन असं सांगतोय की तुमच्या मेंदूनच तुम्ही देव व्हा ना. मग तेच ना, अहंकार सोडला म्हणजे तर एक प्रकारचा देव पण आला. तुम्ही म्हणता 2 मेंदूमध्ये अहंकार आला की भांडणं होतात, अपेक्षा आल्या की मग तो अहंकार सोडला म्हणजे एक थोडं तुमच्या देवत्व आलं. थोडं प्रमाणे अहंकार सोडला. कुठं सोडतोय पण आपण? सोडायला पाहिजे. मी आग्रह तो धरायला आलो. आज संध्याकाळी तुमच्या बरोबर जे आलो मी, आग्रह तो धरायला आलो. हे थोडंसं कठीण काम आहे पण आपण करूया ना ते. मग सुरुवात करूया. हा, मी त्याच्यासाठी एवढं छळलं तुम्हाला. गेलं मागचं मी म्हणालो, पण मध्येच गेलं मागचं आयुष्य गेलं, आता याच्या पुढे तरी आनंदी जगूया म्हणालो. फार मी तेही उदाहरण दिलं तुम्हाला. जन्म एकदाच आहे तर जगून घेऊ, खूप आनंदानं जगून घेऊ. आणि मग आनंद तुम्ही तुमचा शोधा ना. ती मार्ग वेगवेगळे. तुम्ही मेडिटेशन करा, पुस्तकं वाचा, गाणी म्हणा, चांगलं खा,
तर तेच मी म्हणते, एखाद्याला गीता वाचण्यात आनंद मिळत असेल मग काही हरकत नाही. फक्त एक आहे, पुढं काय सुरू होतं माहितीये का गीता वाचल्यावर त्याची कर्मकांड सुरू होतं. नाही, मग त्यांनी कुठपर्यंत जायचं? अहो, त्यातल्या चांगल्या नाही, गोष्टी म्हणजे पण आहेत ना. सांगायला त्याच्यासाठी- त्याच्यात फक्त कर्मकांड आहे असं नाहीये, त्यात चांगल्या गोष्टी पण आहेत ना. कुठं पाळल्या? पाळल्या. 2,500 वर्ष ज्याचं झाली, त्यांनी ठरवायचं ना. 2,500 वर्ष झाली प्रत्येक गीता पण गोष्ट इथं आहे. पाळतोच असं नाहीये. प्रत्येक गोष्ट जण चांगल्या मार्गाने जातो असं काही बरं झालं तुम्ही गीतेचं नाव काढलं. मी नुसतंच महावीर बुद्ध म्हणत होतो. गीता पण चांगलं तत्वज्ञान सांगते. कुठं पाळला 2,500 वर्षाचा? मग बरं, आपली घरं कुठं चांगल्या आहेत? पण गोष्टी आहेत ना पाळण्यासारख्या, फक्त कर्मकांड आणि ज्योतिष पाळणार असंच नाहीये. कोण? पाळणार कोण हा प्रश्न आहे. तुम्ही चांगल्या गोष्टीत पाळण्यासारखे ते मीही सांगतोयच आहे, तुम्ही तेच सांगताय. हम्म. पाळणार कोण? मग 2,500 आपणच वर्ष पाळायचं ना. कधी? सुरुवात करायची. नाही करत आपण. मला तेच वाईट वाटत राहतं. महावीर वाया घालवला आपण, गौतम बुद्ध वाया घालवला, आणि आता तुमच्यामुळे जोडतो तिथं मी गीता सुद्धा वाया घालवली, गीताही वाया घालवली. काही नाही करत आहोत आपण. आणि मग ती सकाळी व्यायामाला जाणं 40शी झाली की सुरुवात होते नाही का आपल्याला. 40शीला मृत्यू पहिल्यांदा जाणवायला लागतो. कदम सकाळ सकाळ पहाटे उठून 5 वाजता आपण ढेरी कमी करायला. ते गाणं आहे बघा, जवानी नींद भर सोया बुढापा देख रोया. ते पहाटे जाणारे लोक दिसले ना, मला रडू येतं त्यांच्याकडे की आता काय होणार टोणगे, आधी काय केलं. तर मग मला असं वाटतं आपली जबाबदारी आहे, ही जी आपण पिल्ल जन्माला घालून ठेवलीत ना, ही कशी आदर्श माणूस होती, ही कशी आनंदी माणसं होती, या बाजूने प्रयत्न केले पाहिजेत. आणि ती मुलगी जी म्हणू पाहत होती ना, त्यांच्यावर कशाला देव लावतोय, त्यांच्यावर नाही, ज्याला त्यांच्यावर मानायचं कशाला कर्मकांडी नाही. मला वाटतं ते पण नका ना सांगू. देव एवढा मोठा आहे की तो मग असे त्यांच्या आईच्या त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत, मग तिथं वाद होणारच ना. मग थोड्याशा अपेक्षा, तुला काही त्रास नाही, मला काही त्रास नाही, त्यांच्या नाही ना. त्या जर बाई अनाठाई पद्धतीनं नाशिकला आता जाऊन असं खर्च नाही, करणार काही काही असतील, गोष्टी तुम्ही म्हटल्या ना वाईट असतील, त्याला विरोध करायचा. पण हिला सांगितलं की हे स्तोत्र वाच किंवा देवाला नमस्कार कर, त्यामुळे जर त्याच्यामुळे आईला शिवाद नाही घालायचा. स्तोत्र वाचलं, देवाला नमस्कार केला, काय अहो, हरकत पण आहे एक मग? माणूस घरातली म्हणून तुम्ही- शांतता तर नाही हो, टिकते ना, नाही, घरातली नाही. शांतता टिकते ना. याच्यासाठी तडजोडी, अशा विचित्र तडजोडी. तिनं मग आई बापांना मग आणखी पुढचा मार्ग सांगतो आपण. मी मगाशी एक व्याख्या केली, ती अशी होती की कुटुंब न्यायालय झालंय. तर मला असं वाटत राहतं कुटुंब हे गप्पांचं ठिकाण झालं पाहिजे. आता चला चांगलाच विषय निघाला म्हणून 2 मिनिटं घेतो. 1 मिनिट. सगळे बसून गप्पा मारताना दिसतात कधी घरात आपण? आता तशी फॅमिलीच राहील नाही का, नाही, ते काय नवरा बायको आणि पोर नाही, मान्य आहे. नवरा बायको आणि पोर सगळे बसलेत आणि 2 तास एकमेकांना अक्कल न काढता एकमेकांचं ऐकून घेऊन गप्पा मारतात. असं कुटुंब आहे का? ते केलं तरी शांतता येईल. हो ना. बापानं सांगायचं देव मानतो मी, का मानतो? बापाचं शांत आहे. अर्ध्या तासानंतर आई बोलेल, अर्ध्या तासानंतर मुलगी बोलेल, अर्ध्या तासानंतर मुलगा बोलेल, आणि सगळ्यांनी एकमेकांचं ऐकून घ्यायचं. असं होत नाही आपल्या घरात. आपल्या घरात पोरगी बोलायला आणि पोरींवर तर खूपच अन्याय. पोरी ह्या फारच रद्दी व्यवस्था आहे आपल्या घरात. पोरींचे हाल म्हणजे चॉप, मुलीची जात असून बोलते. मला वाटतं तुम्ही गप्पा मारायला शिका. ही जी काही त्या मुलीचा वाद आहे ना, तोही संपेल घरातला. मग तिनं वाचायचं की नाही हे पटवून देईल. त्या दोघींना काउन्सिलिंग करायला लागेल. तुमचं काउन्सिलिंग ठेवायला. नाही, मी इथं आज कुटुंब म्हणून आलेलो आहे. नाही, मग असं करायचं असेल ना, तर मग असं कुटुंबाला काउन्सिलिंग करायला लागेल की चले हे सगळ्यांचे विचार जुळतील आणि शांतता राहील किंवा मग हे होईल. ताई, एक कळकळून वाटत राहतं मला, माणसं खरोखरच आनंदी झाली पाहिजे. हो, म्हणून मला स्वतःला मृत्यू फार सगळ्यांच्या नेहमी विचारांना जाणवत एक राहतो. चालना देण्यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे. किती बरं, 2,500 वर्ष चालू आहेत काउन्सिलिंग, काही पाळतच नाही. आणि हेही मला माहिती आहे, एवढं ऐकून झाल्यानंतर तरी आपण नाही सुधारणार आहोत. नाहीच ना, आपल्या रक्तात त्या मला काही त्याचं गोष्टी वाईट वाटतं. भिनलेल्या आहेत ना, ते वाईट एकदम सोडवत नाही. उद्या म्हटलं देव बाजूला ठेव तर आपण लगेच तयार होणार नाही. खूपच खरी गोष्ट आहे. पण तुम्ही वडीलधारी लोकांनी सगळं माझं येडवाकडं ऐकून घेतलं. मनापासून खरं धन्यवाद नाही म्हटले पाहिजेत कुटुंबातले लोक, पण खरोखरच मजा आली. आज एक संध्याकाळ अशी सुद्धा छान आहे आणि असं घरात बसून बोलल्यासारखं. मी म्हणत राहिलो खुर्चीवर नको, पण हे बरोबर होतं आता असं लक्षात येतं. मन सगळ्याचे मन ते औरंगाबाद त्या बाईला जायचंय, ती बाई सारखीच घाई करते. अहो, त्यांचा फोन आला की मला औरंगाबादला जायचंय लवकर. आता मी जर त्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण केल्या तर मग मी काहीतरी केलं पाहिजे ना. नक्की भेटेल परत. 2 वेळा नीट जेवायचं. नाही, खरंच आहे ते. तुम्हाला महत्वाचं सांगतो मी. थोडं ऐकायला वाईट वाटेल, पण कुटुंबातला म्हणून सांगतो.
छोटं सूत्र सांगून ठेवतो, ज्याच्या शौचाची वेळ नियमित आहे ना तो या जगातला सगळ्यात सुखी प्राणी. बरं नाही हसू नका ताई, ते नैसर्गिक सत्य आहे. तुम्ही जरा शास्त्रीय नीट मांडणी करून बघा. नियमित हे जरा ऐकायला थोडं वाईट वाटलं तरी खरं आहे, आपण घरातली माणसं आहोत म्हणून बोलूया. शौचाची नियमित वेळ म्हणजे जगण्यातलं खरं सुख. शौचाला नियमित वेळ जायला आवश्यक असणं तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही वेळेवर जेवलेल्या, वेळेवर झोपलेल्या म्हणजे सुखी सुखी. डोक्यात खूप काही असेल तर शौचाला नियमित जायची वेळ ठरवा, ते आपोआप डोक्यातले खूप काही निघून जाते आणि त्याचं एक दिशा ठरतेच. म्हणजे आणि हे किती कसाही विचित्र वाटला सल्ला तरी हाच सल्ला खरा आहे, हाच सल्ला जास्ती खरा आहे. सकाळी 6ला जात असेल 6लाच नियमित सवय पाहिजे. शौचाची नियमित वेळ म्हणजे जगण्यातलं सगळं सुख. त्याचा आजला दिवस तुमचा नियमित गेला असं ते पुरावा आहे आणि त्यात बदल करू नका. दुसरी गोष्ट, फार सुखी जगायचं असेल तर व्यसनं करू नयेत कुठली. व्यसनी माणसं कधी सुखी होत नाही. त्यांना वाटतं व्यसनाला आधार मिळतो आपल्याला, प्रत्यक्ष तसं होत नाही. व्यसनं आणखी बेचैन करतात. व्यसन करणारा माणूस, समजा मी रोज दारू पिणारा माणूस, एका रात्री मला दारूच नाही मिळाली ना मी जास्ती बेचैन होतो. व्यसन बेचैन करतो. व्यसन करू नका, त्याला नाहीच आहे. त्याला नाही, त्याच्याबद्दल नाही मला माहित. त्याचं नेहमी असं अस्वस्थ झालं ना की आता माझ्या डोक्यात खूप काहीतरी चालू आहे आणि तो कंट्रोल नाही करू शकत. मग ते त्याला विचार पाणी येते मग नाही ते त्याच्या वयाला ते साजेस आहे. या आपल्या देशातली किंवा जगभरची सगळी माणसं शांत व्हायला 40ला जावी लागतात. आपण त्याशिवाय 40च्या झाल्याशिवाय शांत होत. ज्यांच्या 40 उलटल्या, 40च्या आधी आपण जास्तीच बेचैन राहतो नाही का. 40 घेईल आपोआपच शांत होत जातो. एक लक्षात घ्या, जगातले जेवढे धर्मसंस्थापक आहेत त्यांना साक्षात्कार हे 40च झाले बघ सगळ्यांना. तर 40 हे आपल्या पृथ्वीवरच्या माणसांचं शांत होण्याचंच वय आहे. त्यामुळे 40 पर्यंत चलण्यात हो. दुसरी गोष्ट, तो जोवर काही कोणाचे खूनबीन पाडत नाही तोवर चांगलाच माणूस आहे, त्याला वाईट कशाला म्हणायचंय. तो डोकं थोडं अस्वस्थ असणार साहजिक आहे. गेली तर तो फारच तो काहीतरी कागदांवर कमी बसतो. नाही आम्ही केल्यात ना, आम्हालाही पोटाचे प्रश्न होते तरी पुस्तकं लिहिलीच. असं काही नसतं, नोकरीचा आणि लिहिण्याचा काही संबंध नाही. लिहिलं पाहिजे, छान लिहिलं पाहिजे. तो असला काहीतरी भंपक लिहित बसलेला होता मागच्या काळात. त्याच्यापेक्षा त्यांना खूप गंभीर, त्याच्याकडे भाषा आहे, त्याच्याकडे चांगली ताकद आहे शब्दांची. आणि कविता पण उत्तम करतो, पण आता तर ते कवितेचं पण कमी झाली. नाही कविता चांगली करता येतो माझं नाही. आणि बायको आल्यानंतर कविता काही अर्थ नाही. ते झालं, त्याचा रोमॅन्टिक काळ संपलेला आहे. आता रोमांचनचा काळ गेलाय. कविता ह्या रोमांचनात बोलतात. आता त्यांना करायला काही हरकत नाही, पण काही लिहावं, लिहिण्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि खाण्यापिण्याच्या नियमित सवयी आणि जगण्याच्या नियमित सवयी, ते टाळकं आपोआप शांत व्हायला तेवढंच उपयोगी आहे. दुसरं काही इलाज नाही बरं का. ते मग आध्यात्मिक गुरुकडे जाणं वगैरे काय नाही. आध्यात्मिक गुरुंकडे गेलं तर आणखीन बेचैन होईल. नाही, तो मार्ग त्याला कधीच बंद आहे, त्याचा त्याने स्वीकारलाय. चांगलंच आहे. हा काय नाही, पण घरातलं अन्न नीट तो शांत, उलट तोही तो अस्वस्थ. घुसमटतो. कोण? हा घुसमटतो, फक्त हा बोलत नाही, तो बोलतो. हा मग तसं असणार ते. हा, दोघांमधला तो फरक आहे. पण मी पुन्हा सांगतो तुम्हाला, हे खऱ्या अर्थानं शांत होतील ती 40 द्यावी लागेल, तोवर नाही. 40 शिवाय नाही. आणि अस्वस्थ तर राहू दे की. पुन्हा जग कळायला अस्वस्थ राहणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जगणं आणि जग कळणं ही या वयाची गरज असते. ते आता समजून घेत आहेत जग, त्यांनाही माहिती नाही बरंचसं जग. बरं, लोकांची भाषणं ऐकून जग कळतं वगैरे याच्यावर माझा फार विश्वास नाही. नाहीतर मग 2500 वर्षात मी जे मागे त्यांना म्हणतोय गौतम बुद्ध आणि महावीर आणि ती ताई गेली ती गीतेवाली, 2500 वर्ष तिघांचा काळ झाला, आपण सुधारलो असतो दुसऱ्यांचं ऐकून. तसं होत नाही. आपलीच आपल्याला अक्कल यायला 40 यावी लागते. येईल पण मग एक आहे, 40 पर्यंत फक्त एक राजन खान सारखं गुरु कायम ठेवलं पाहिजे आणि त्याला नियमित मानधन किंवा दक्षिणा देत राहिलं तर मग भलंच बदल. भीक आणि भीती एवढ्या 2 कारणांसाठी माणसं देव पाळतात. सारखे आपल्या दारात उभे असतात, देवा परीक्षेत मला पास करा, त्याची जबाबदारी का टोन घ्या, तू
आणि भीती वाटत राहते कोणाच तरी, म्हणून एक देव. 2 कारणांसाठी, भीती आणि भीक, एवढ्या कारणांसाठी देव मानला. खरं तर देव हा श्रद्धेसाठी पाळला गेला आणि श्रद्धा मग देवानं बनवलेल्या प्रत्येक गोष्टीवर असते. म्हणजे झाडांवर असली पाहिजे, गायगुरांवर असली पाहिजे. अचानक सगळं चांगलं करणारा देव अचानक कोप कसा करायला लागतो आणि कोप एवढा वाईट करतो की म्हणजे मग काहीच राहत ठेवत नाही वगैरे वगैरे वगैरे. फार विरोधी. म्हणजे अचानक हिरो असणारा माणूस विलन होतो डिरेक्ट. त्याच्याकडे दोन्ही जबाबदारी टाकली. एकाच पिक्चर मध्ये तोच हिरो आणि तोच हिरो. बरोबर आहे. त्यातनं एक त्यातल्या भाबडेपणातनं माणसं बाहेर आली पाहिजे, थोडी डोळं झाली पाहिजे. तसं होत नाही. मला नाही कळलं की अशा पद्धतीने ती मुलगी बोलताना फार महत्वाचं बोलली. काळे कपडे घातलेले चालत नाही तेव्हा. वाईटच आहे. म्हणजे आज सण आहे आणि आज काळे कपडे घालायचे नाही. नाही, आता हे या लोकांना जरा वाचता येतं त्यांना ते मानस मन कशात येते लेख तंतोतंतमध्ये. देवाचा लेख कशात आहे? देवाला काही प्रश्न विचारले मी पुस्तकात नाही तंतोतंत. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो की देवानं हे सृष्टीतलं प्रत्येक कणकण बनवलेलं आहे नाही का. तर लोखंडही देवानंच बनवलेलं आहे. तर देवाच्या डोक्यावर बघा सोन्याचंच मुकुट घालतात आपल्याकडे. तर मला वाटतं की एकदा लोखंडाचा मुकुट घालून पाहावा ना, कारण देवानंच बनवलंय. लोखंडही पवित्र जातं. हे कुठल्या टोणक्याने ठरवलंय की सोनंच पवित्र असतं, देवाला सोनंच लागतं. देव काय भिकारी आहे का? आणि देवानंच जर जग बनवलंय, देवाला पितळेचा, तांब्याचा, पत्र्याचा मुकुट घालायला काय हरकत आहे? किंवा विशिष्टच फुलं देवाला व्हायची असतात. देवानं जगातली सगळीच फुलं बनवली. देवाचं तेवढंच प्रेम असणार सगळ्या फुलांवर. मग कुठलंही फुल व्हायचं, श्रद्धा आहे ना तुमची. तर कण्हेरीची फुलं नाही वाहत. कण्हेरी माहिती आहे ना, परवाच त्या अमृताला दाखवली. कुठे गेली? त्या हायवेला लावलीच बघा, एक्सप्रेस हायवेला मध्ये झाड आहेत ना लाल. पूर्वी आम्ही लहानपणी ऐकायचो आत्महत्या करायला त्याच्या मुळे वाटून प्यायचे. तर देवाला कण्हेरीची फुलं का नाही चालत? कण्हेरी पण देवानंच बनवली ना. तर मग विशिष्टच फुलं, विशिष्टच वनस्पती. किंवा ती म्हणाली तसं रंग नाही चालणार. का ती मुलगी सोडून पळून गेली का? त्याला जायची घाई झाली देवाला. असा एकदम आपण याला का सगळं एकदम शांत शांत. तुम्हाला काय विचारायचं आहे? नाही काय नाही. बऱ्याचशा कुटुंबामध्ये ज्यावेळेस आता सोनं कुटुंबात उदाहरण घेतो तर नवीन लग्न झालंय, 2 नवीन सुना आले. बऱ्याच वेळा काय होतं, मुलं जेव्हा कमावती होतात किंवा नवीन संसार सुरू होतो तर प्रत्येक व्यक्तीबरोबर एक अहंकार येतो. आणि जेव्हा एका मोठ्या कुटुंबामध्ये तिला समाज होतो तिथे नाही म्हटलं ते एका सटनली घरातले म्हणजे मुलीच्या माहेरचे किंवा सासरचे त्याचे एक समायोजन होत असतं. त्याच्यामुळे कुठंतरी त्या एका व्यक्तीचा अहंकार आणि दुसऱ्या व्यक्तीचा अहंकार आहे, कुठेतरी एक स्पर्धा चालू आहे. त्या अहंकाराचं नियमन कशा पद्धतीने येईल? फार अवघड गोष्ट आहे तरी. म्हणजे मी त्याच विषयावर बोलत बसतो. मग मी थोडा देवाचाही आधार घेतला. ते मग ठीक आहे, आहेच. त्याच्यामध्ये तोटा असा होतो की बऱ्याच वेळा काय होतं की जो मला स्वाभिमान वाटतो दुसऱ्याला अहंकार वाटू शकतो, त्याला थोडंसं नकारात्मक मूल्य असतो. बरोबर आहे. तर मग आणि कसं असतं की दुसऱ्याचं मन जपणं अगदी योग्य गोष्ट आहे. बऱ्याच वेळा कसं असतं की समोर व्यक्ती चुकत असेल तर त्यावेळेस मध्ये तपास येते नाही असं एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. आणि विशेषतः तुमचं जेव्हा वय कमी असतं, समोरची व्यक्ती वडीलधारी असते, तुम्हाला आदर तर हे करायचं नाही, आदर करायचं नाही, निष्कारण करणारी ती देखील बात करायचं, अशी एक थोडीशी निर्माण होतो. विशेषतः आम्ही तर वीज आहे, अमृत आहे, कविता आहे, ही काय सगळी तरुण मुलं आहे आमच्यासाठी. यांच्यासाठी म्हणजे मोठा प्रश्न असतो. आणि त्याला 2 गोष्टी सांगतो. ते अंमल होतो की नाही बघा. आता तुमच्याही घरात बघा, मला असं वाटतं या वयाची पोरं जी होतात आई बापाशी आपला स्पर्श तुटतो. मला सुचलेला इलाज आहे बरं. हा किती खरोखर उपयोगी मला नाही.
पण 2 गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला नाही. स्पर्शाची भाषा आहे ना ती आपली तुटते, आपण वयात यायला लागतो. आणि दुसरी गप्पांची भाषा. या 2 गोष्टी केल्या ना तर तुमचे अहंकार, स्वाभिमान, तुमच्या पिछाडीला राहणं, किंवा समजा खूप लोकांना अहंकार नसतो, न्यूनगंडच असतो, आपण कमकुवत आहोत. मला असं वाटतं कुटुंबानं एकत्र बसून ना गप्पा मारल्या पाहिजे आणि कुटुंबानं एकमेकांचे स्पर्श नाही टाळले पाहिजे. एवढे मला मानवी उपाय सुचतात. स्पर्शाची भाषा म्हणजे अशी की उदाहरणार्थ तुम्ही आता वडील आहेत का, आई, आईला काहीतरी कारणाने स्पर्श तरी करत असत. आपलं वयात आल्यानंतर आपल्या बापाशी स्पर्शच होतो. गंमत सांगू का, प्रयोग करायचा आहे का, तर तुम्ही जाऊन ना जादू की झप्पी द्या ना बापाच्या गळ्यात जाऊन पडलं पाहिजे. एकदा कधीतरी बापाच्या मांडीवर डोकं ठेवलं पाहिजे. आपण ते नाही करत, अहंकार तिथं आडेल. मग तुम्ही स्वाभिमान म्हणा, अहंकार म्हणा, वय झालं म्हणा, काही शब्द द्या. मला असं वाटतं आईबापांशी मुलांची स्पर्शाची भाषा सगळे एकमेकांच्या बरोबर जिवंत असेपर्यंत असली पाहिजे. तसं होत नाही आपल्याला. दुसरी गोष्ट, आणि आपण यांना नावं ठेवतो, ते इंग्लंड अमेरिकेचे लोक काय ते रस्त्यात उभं राहून सुद्धा गावाला घालला होता, चुंबन घेतला, आणि ते उलट जास्ती ग्रेट आहेत आपल्याकडे. त्यांच्यामुळं या त्यांच्या स्पर्शाच्या भाषेमुळं त्यांच्यातली मानसिक आणि सामाजिक 95% भाग मिटलेला आहे. आपला अजून तिथंच आहे. आपण आपले कपडे जपत बसलेलो असतो, अहंकार जपत बसलो, आतले मेंदूतले किडे. तुम्ही स्पर्शाची भाषा सुरू करा ना. आपली मुलं आपल्या खाद्या या वयाचे असेपर्यंत राहतात. एकदा पोरगं चालायला लागलं ना, पडणार आहे त्यावेळेसच आपण आदरवतो, तोवर नाही. आणि वयात आलेली पोरं तर संपलीच, म्हणजे तुटली जातात. त्यात हाल आणखी मुलगी वयात यायला लागली ना तर ती बापापासून 100% तुटतेच. आणि दुसरी गोष्ट, बसून गप्पा मारायची सवय. ते आत्ता झालंय कसं, बाप कमवायला जातो, आई दिवसभर घरात कामाला, किंवा ती पण कमवायला जाते, आणि मुलं शाळा वगैरे. मला असं वाटतं की त्यांनी ना दर 3 दिवसाला जर ते पुन्हा आठवड्याच्या सुट्टीला बघू तर ते पृथ्वी दर 3 दिवसाला 2 दिवसाला समोर बसून ना खरोखर 1-1.5 तास गप्पा मारल्या पाहिजेत. आणि काही वयाचा असो, कुणी कोणाचा अपमान न करता गप्पा ऐकून घेतल्या. हे मी काय लक्षात येतं, मी काय म्हणतो, अपमान खूप केले जातात. तू गप्प राहा, तुला काय कळतंय, असं नकार बोलू. तो त्याचा मूर्ख बोलतोय, तर तो जे मूर्ख बोलतोय तर ते अतिशय शांतपणे एकदाही आवाज न चढवता तुम्ही गप्पांची सवय लागली ना, ते घर आनंदी आणि सुखी होणार. मी खात्रीपूर्वक सांगतो. 2 भाषा शिकल्या पाहिजे. कुठल्या? एक गप्पांची, शांत गप्पांची भाषा, आणि दुसरी आपल्याच कुटुंबातल्या स्पर्शाची भाषा. आईबापांना मिठ्या मारायची सवय पाहिजे, आईबापांच्या मांडीवर जाऊन झोपायची सवय पाहिजे. आईबाप स्पर्श टाळला नाही. आणि कितीही वयाच्या, तुम्हाला तुमची बायको आली ना आणि तुम्हाला तुमची पोरं झाली तरी स्वतःचे आईबाप टाळायचे. आणि त्या पोरांनाही सवय लावायची, यांना स्पर्शात ठेवा. आपल्याकडे झालंय कसं, स्पर्शाची आणि गप्पांची झाकपाक खूप चालते. आपल्याकडे गप्पाच होत नाही. कोणीतरी वडील एकदा येऊन सांगतात, मी 2 गुंठे जागा घेतोय. पोरगा सांगतो, कशाला तिकडं, कशाला वाकडला, कशाला घेतली. त्याच्यावर गप्पा झाल्या पाहिजे. बसा, आणि कुठल्याही या जगातल्या कुठल्याही विषय गप्पा झाल्या पाहिजे. गप्पांना विषय नाही, मग काही जे येईल. आणि त्यात गप्पांमध्ये ना एकमेकांना थोडासा हसवण्याचा प्रयत्न करतो. फार ते फार सुटकी गप्पा घाटावर बसले जातात, कावळा ते फार डेंजर आहे. ते सारखा कावळ्याची नका वाट बघून. तुमचे मोर असे गप्पांच्या थुईथुईत असले पाहिजे, कावळे नको. मला असं वाटतं ते झालं ना तर खूप प्रश्न मिळतील. नाही, जुन्या पिढीलाही तुम्ही सवय लावता. कसं होतंय, जुन्या पिढीला म्हणजे आता ह्या आईनं आणि या बापानं आत्ताच्या वयात सुरू करावं ना. पोरं लाजतायत का तर घ्यायचं मिठीत. कशाला लाजतो, नागड्या, तुला मी पाहिलं लहानपणापासून, काही का असेल, तुमच्या घरातली जी भाषा असेल ती बोला, पण बसून बोललं पाहिजे. आत्ता तसं होत. मग अगदी ओबामावर बोला, ओसामावर बोला, काही बोला, बॉम्बस्फोट कसे करावे या विषयावर 2 तास शांत गप्पा मारा. अक्कल काढू नका. आपल्याला अक्कल काढण्याचं प्रमाण फार, आणि आपल्याकडे फक्त अक्कलेचा ठेका असतो. दुसऱ्याला एक म्हणून चप, अरे नाही रे. तुम्ही मित्र जरी असाल ना, तुमचे मित्र आठवा. मित्र ऐकून घेतात तसं.
तुम्ही असं ठरवा की प्रत्येकी 10 मिनिटं बोलायचंय. तसं होत नाही बघा. त्याचं निम्म वाक्य होईपर्यंत आपण अरे ऐक ना, मी ना पिंपरीला गेलो होतो पिक्चर, अरे ऐक ना, मी स्वादेश्वर पेठेत जाऊन आलो वडा, अरे ऐक ना, असं एकाचं दुसरं वाक्यच पूर्ण होतं. जरा अशीच चालेल. मित्रांमध्ये सुद्धा गप्पा मारायला शिका. गप्पा, मी गप्पांचा खूप गांभीर्यानं बोलतो. शब्द सोपा असला तरी प्रत्यक्ष गप्पा होत नाही. गप्पा आपल्याला वाटतं चौकात उभं राहणं आणि तुमच्याकडे थोडी वेगळी माहिती असेल तेवढी ऐकली जाते. बाकी कॉमन बोलायला लागलं तर एकमेकांचं ऐकत नाही आपण. तर कॉमन सुद्धा ऐकण्याची सवय पाहिजे आणि दुसऱ्याचा अपमान करण्याची वृत्ती थांबवली पाहिजे. दुसऱ्याचा अपमान नाही करा. थांबा, त्याचं ऐकून घ्या आणि शांतपणे त्याचे मुद्दे फोडून काढा. तर बोलण्यातली शांतता, बोलण्यातला स्थिरपणा असेल आणि स्पर्शातली शांतता, स्पर्शातला स्थिरपणा असेल तर मी तुम्हाला सांगतो आपल्या कुटुंबातले 99% मुद्दे मिटून जातात. एवढे 2च इलाज मला सुटतात. ते खरं आहे की नाही अंमल करून बघा. एक 5 वर्षांनी भेटू आपण. नाही झाला अंमल तर मी तुम्ही म्हणाल ते फक्त हे अंमलात आणा. संवाद सगळ्या मला तर मूळ कारण वाटतं विसंवादीचा होता. हे जे मी म्हणत राहिलो ना की आई काही सांगायला लागली, एवढं कशाला आपण दारात उभं राहून राहून आईला सांगतो, हे चुप, तुला काय कळतंय. त्या 2 गोष्टी म्हणजे आता तो एक मुद्दा आठवला. तो बायांचा आपण खूप अपमान करतो. बायका, बहिणी, आया. आपलं पुरुषांना एक ठेकेदारी वाक्य मिळालंय, तुला काय कळतंय ग. आणि बाईचा जन्म तर बघा, ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तिला हे वाक्य ऐकवतं. कोण कोण ऐकवतं. ती जेव्हा लहान असते तेव्हा तिच्या आई बाप भावंड तिला ऐकवतं तू घबरा. ती वयात येते तोवर ते असतं. मग नवरा नावाचा एक सोंड्या आयुष्यात येतो, त्याचं कुटुंब आहे, ते तिला ऐकवतं तुला काय कळतं. मग ती म्हातारी होती, मग तिला पोरं बाळवतं, मग पोरं तिला ऐकवतं तुला काय कळतं. आणखी एक विनोदी गोष्ट, यात नुसते पुरुषच बाईचा अपमान नाही करत, बाया सुद्धा बायांचा अपमान करतात. ते गप आहे, तुला काय कळते. हे वाक्य बाईला ऐकावं लागतं ना आयुष्यभर. बाईचं दुर्दैव आहे. कुठली तरी बाई, तुम्ही म्हणाला का नवऱ्याला हे तुला काय कळतं घबरा, पण नवरा म्हणलेला असणार एकदा तरी आपण आपण रेग्युलर याच्याकडे ठेकेदारीच आहे. सकाळ संध्याकाळ तिला एकदा तरी पूजेत कसं एकच मंत्र रोज रोज म्हणतो आपण, तसं आहे. तुला काय कळतंय हा मंत्र कायम त्याच्या पाठी. मला वाटतं एकमेकांचा अपमान करण्याची सवय थांबवली आणि एकमेकांना ऐकण्याची सवय लावली. ऐकलं पाहिजे आणि शांत बसून ऐकलं पाहिजे. अगदी म्हणजे किचनमध्ये सुद्धा उभे बैठक होऊ शकते नवरा बायकोची. तो ऑफिसला निघाला आणि 2 मिनिटात काहीतरी छान बोलतायत एकमेकांना. पूर्ण वाक्य दुसऱ्याचं ऐकायची ताकद, आपली पूर्ण वाक्य ऐकायची सुद्धा ताकद. घरात आपण पूर्ण वाक्यात बोलतच नाही. खेळ चाललो असं आई बाप पोरग सांगतो बोलत, ही विचारते कुठं, तोवर गेलेलं आहे. तो नीट सांगतोय का तुला मी अमुक मैदानात जाऊन क्रिकेट खेळणार आहे. आणि हे सगळ्यांच्या सचिन तेंडुलकरच्याही घरात असते. मला परवा त्या मॅचला आली ती बाई, मलाच रडायला यायला. कधी ऐकलं असणार या कोण घेतलं. त्याच्या बापाला मी ओळखत होतो. मी त्याच कॉलनीच्या तिथं राहिला होतो सचिन. यांनी कधी ऐकलेलं असणार बापाचं आईचं. आणि आता हा ठोकलीपणे बाप मेल्यावर कळते, गेल्यावर वर पाहतो नीट बसलाय आणि माझी शतक त्याला अर्पण. ते त्याला काय अर्थ आहे. अर्थात बापाचं ऐकत बसला असतं तर क्रिकेटर झालाच नसतं तो. तुम्ही माझी श्रद्धा आणि श्रद्धेवरती बोलत होतो ना की वाघाला कापू नये, म्हणजे वाघाने काय कापणार आहेत ना. आम्ही घरात नेहमी हा वाघ म्हणजे होतात माझ्याशी की देवाला जातो पण देवाला त्यापेक्षा नारळ वगैरे वाटतात तर म्हणजे बकरं वगैरे काय कापत नको जाऊ. कारण आईशी वाद नेहमी होत त्या गोष्टीवरती. आई तर समोर बसली ते मला म्हणून म्हटलं मी मगाशी तो शब्द वापरला की वाघाला काय कापत नाही. जेवढे हिंसक प्राणी भाणे म्हणून नाहीये, पण ह्या गोष्टीत घरात सुद्धा वाद होतात माझे की जायचं असेल तर आपण एक जनरली जाऊया, म्हणजे ट्रिप म्हणून जाऊ, ते दर्शन घेऊन येऊ. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे बायकोशी माझा वाद होतो, मी देवाला जाताना हातात काही घेऊन जात नाही.
म्हणजे फुलं वगैरे पण येत नाही, जसा जातो तसं देतो. जायचं असेल तर म्हणजे श्रद्धा माझ्या पण आहेत. मी अंधश्रद्धा म्हणजे त्याही गोष्टीला हे करत नाही, पण श्रद्धा माझ्याकडे पाहिजे. देवावरती जो वाद किंवा आहे म्हणतो, पण देवाची पूजा ही मीही करतो आणि कधी कधी करतही नाही. पण ज्यावेळेस वाटलं की आज चांगला मूड आहे देवाची पूजा करतो, ज्या दिवशी चांगला मूड नाही त्या दिवशी देवाची पूजा करतो. हे होतं. किंवा काळा ड्रेस घालताना कसं उठणार येतं, काळा मी दर शनिवारी वापरतो, शनिवार रविवार. म्हणजे अमित आणि आता प्रशांत मला म्हटला की अरे आणि आज घातला का, ते म्हणणं आवर्जून घातलाय. आणि काल अमावस्या होती, म्हणजे बऱ्याच लोक म्हणतात की अमावस्याला किंवा शनिवार आणि शनी अमावस्या एक तर मोस्टली शनी अमावस्या म्हणलं की भीती सुरू, मग दर शनिवारीच वापरतो मी की दर शनिवारी काळा शर्ट वापरतो. आणि माझ्याकडं मोस्टली काळा टी शर्ट जास्त वापरतो. मला हे पहिल्यांदा कळलं असं काळ्या रंगात नाही असं नाही, बरेच लोक म्हणतात मग विट्या काळा आहे त्याचं काय करणार. मी बाईक तिथे आता तिच्याकडे मी घरात आमचे होतात ना की ड्रेस काळा नाही घालायचा. आमचा हा विठोबाचा अख्खा काळा आहे, काळा ढोक आहे, म्हणजे देवावरच बहिष्कार घालणार का नाही. आणि आणखी एक आहे, थोडं आणखी मुद्दे सांगतो. ते वास्तुशास्त्र नावाची भानगड आहे. मला नेहमी आश्चर्य वाटतं, या जगाच्या प्रत्येक दिशा जर देवानं बनवल्या, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या देवानं बनवलं, तर देवाची एखादी दिशा अपवित्र कशी असेल. सर्व दिशा पवित्रच असणार ना. तर तू वास्तुवाले सांगतात दक्षिणेकडे तोंड नका, दक्षिण कोणी बनवली तर तिकडे राक्षस राहतात, तर देव मोठा आहे ना, राक्षसांकडे देव लागेल ना लाटणं घेऊन मागत. हे कसं म्हणजे दक्षिण दिशाही पवित्रच असणार ना. ते नाही मग तुमच्या घरात साडेसाती, मग पूर्व ज्यांच्याकडे पूर्व आणि पश्चिम दार आहेत ती घरं सुखी कुठे आहेत, त्यांच्याही घरात भांडाभांडी, रोगराया, आजारपण, काय मरण सगळं चालू असतं. पूर्वेकडे दार असलेले लोक कधीच मरत नाही, असं काय आहे का. तसं काय नाही. मला वाटतं सायंटिफिकली हे केलं. आणि काल मी ईस्ट साईडनी म्हणजे पूर्वेकडं आपल्या उत्तर हिंदुस्थानात कैलास पर्वत, मानस सरोवर आहे, तिथले जो हवेचं किंवा जो काही वेव्ज येतात दे आर पॉवरफुल पॉझिटिव्ह, आणि इकडनं दक्षिणेकडनं येतात ते निगेटिव्ह. आणखी फार मजेशीर तुमच्यामुळे सापडलं मला. पॉझिटिव्ह पाऊस नाकारा मग या हवेवर नाही जगत आपण. मान्सून नाही आला ना बाबा, दक्षिण दिसते जास्ती पवित्र. आता महाग येतं सगळं. नाही काल एक म्हणजे कुठे एक मी 100 रुपये किलो व्हॉट्सअपवरती मला एक आला होता, एक मगाशी लिंबू मिरची आणला होता. त्याला एक जुन्या काळातला एक संबंध ज्यांनी जोडला होता की पूर्वीच्या काही लोक म्हणजे कामानिमित्त म्हणा, प्रवासानिमित्त म्हणा बाहेर जायचे, तर तो लिंबू मिरची लावण्याची जी प्रथा होती ते ह्याच्यासाठी की प्रवासात जेव्हा जाताना साप वगैरे चावला, म्हणजे बऱ्याचशा जातीत त्यातल्या लोकांना माहीत नसतं की साप चावला म्हणजे भीतो, तर ती मिरची जी आहे त्या मिरचीचा उपयोग जर विषारी साप असेल तर मे बी ती मिरची तिखट लागत नाही. म्हणजे मला माहीत नाही अजून ते, पण त्याची मी वाचलं फक्त. आणि जर विषारी साप नसेल तर ती मिरची तिखट लागते, म्हणजे ॲज इट इज चव लागते. म्हणून ती लवकर उपलब्ध व्हावी म्हणून घराच्या बाहेर लावलेली असायची. त्याच्यानंतर लिंबूचा सुद्धा उपयोग म्हणजे जेणेकरून अपचन म्हणजे वॉटेवर ज्या पण गोष्टी असतील त्यासाठी पण त्याचा उपयोग केलेला असायचा. आणि त्यात तार लावलेली जी आहे त्या ताराचा उपयोग जेव्हा रानातनं फिरतो, छोटे काटे वगैरे टोचतात पायाला, ती काढण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे असा जनरली त्याचा उपयोग होता की जर लिंबू मिरची दरवाजा बाहेर लावायचं, झाडाला लावायचं की येणाऱ्या जाणाऱ्या त्याचा उपयोग हो. आता संपलंय ना ते. आता हां काय त्याच्या पुढे बी आहे ना की आता ती प्रथा म्हणजे त्यावेळेस ठीक होता, पण आज आपण सिमेंटच्या जंगलात फिरतो, आता लावण्याची गरज नाही आहे. त्याची पुढे बोलते सांगतोय की आता लावण्याची ती गरज नाही. तुम्ही म्हणता ती सत्य गोष्ट आहे. कुठली मिरची खाल्ली पान लागणं म्हणतात, साप चावण्याला पान लागणं म्हणतात सह्याद्री. आणि साप चावलं तो विषारी आहे का नाही हे ओळखायची अंधश्रद्धाळू खूप की मिरचीच आहे. ओके, पण ती खरी नाही. भारतातले बहुतेक सर्प हे बिनविषारी पडतील बाबा. ते चारच जाती चारच जाती विषारी. त्या विषारी जाती आपल्याला दिसता मुश्किल असतं. त्यातला आपल्याकडं सापाच्या खाली तर नागोबा दिसतो, तर नागोबा कळतोच आपल्याला. नागोबा स्वतःची कोण सांगतो, तो असं करून उभं राहिली कळते, याच्या नादी लागायचं. बाकीचे साप सगळे भंपक असतात, म्हणजे कशाला जन्माला आले तर असंच नसतं.
आणि ते चावून जातात. ते चावल्यानंतर काही एक विशिष्ट वेदना वगैरे होतात आणि ती पडताळणीची जुनी कोण म्हणजे मिरची चावून. हां, मिरची तिखट नाही लागली असं होत नाही. पण मिरची कुठल्याही अवस्थेत, मी त्या भागांमध्ये राहिलो, मी सह्याद्रीत फिरलोय आणि मी ते प्रयोग केलेत, म्हणजे मला माहिती आहे तसं होत नाही. साप चावलेला असला आणि तो विषारी असला तरी मिरची तिखटच लागते बरं का. साप मी ते विचार मला माहित नाही, मला प्रश्न केला नाही, पण ती त्यांची ते एक वेळची अंधश्रद्धा होती. आणि तो साप तो इतका घाबरलेला असतो, कसा मिरच्या खातो, ते चौका त्याला इतका दरदर. आणि साप चावला ही भावनाच आपल्याला इतकी घातक वाटते. आता आपण मारणार जे तो डबडा त्यात तो मिरच्या खातो आणि खातो, श्रद्धेनं खातो, कारण खाल्लं पाहिजे. आणि मग एक आहे तो विचारतो देवऋषी कशी लागती, नाही त्याला काही ना टोपल्यात घालायचं किंवा कांबळीत घालायचं आणि पळवायचं आणि बरोबर दवाखान्यात नेणं वगैरे. फार पूर्वी देवळात बांधून ठेवायचे. आणि मूर्खपणा असे करायचे की देवळात नागोबा चावलेलं साप, पुरसे, घोणस आणि मण्या हे चावलेल्या लोकांना सुद्धा देवळात बांधायचे. माणसं मरून जायची, मेल्यावर देवाच्याच मनात नाही देवावर कौल लावणे असायचं की मोस्टली घाबरूनच मरतो. म्हणजे एक तर ते चावल्यानंतर जी भीतीने ती जागा बांधली. माझी लोकांनी देव मानायला हरकत नाही असं म्हणून सांगतो, फक्त तो पाळला पण पाहिजे. आणि देव या गोष्टींमध्ये नाही, म्हणजे तुमचे काळे कपडे, सोनं नाणं किंवा पिढ्यापासून प्रथा आली. बंद करूया की आता पिढ्याला पिढ्या मूर्ख का राहायचा. कधीतरी एका पिढीनं दुरुस्त नको व्हायला पोरांच्या. मी सांगतोय, मी मागे त्यांना पहिलं वाक्य असं बोललोय, महावीर आणि गौतम बुद्धांना सांगितले आपण, त्यांनी देव नाकारले. महावीर नाकारला का तुम्ही? नाकारायची ताकद आहे? महावीर माना ना. मग महावीरांना देव नावाची गोष्ट नसते असं सांगितलंय अटकावून, तरी तुम्ही महावीराचं ऐकणार नाही. त्याचीच देवळं मानणार, त्याचीच कर्मकांड. वास्तुदोष आणि वास्तुशास्त्र का असं लोक करतात? वास्तूचा दोष आणि वास्तुशास्त्र कसं असेल हो ताई, हे जग जर देवानं बनवलंय तर हे जगातली प्रत्येक गोष्ट पवित्र असणार ना. देवावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं, जर तुम्ही मानत असाल. देव मोठा का तुमचा वास्तुशास्त्रज्ञ मोठा? आणि तो काही सांगतो, कुत्र्याची शेपटी इकडं आहे ती वळून घ्या, आणि कुत्र येते कुत्री वळली, काही सांगतात. पामेरियन कुत्र पाळा म्हणजे घरात पावित्र्य. म्हणजे हाणायची इच्छा होते धरून येतात. नाही सांगतात ना, ते असं सगळं त्रास पामेरियन होतो. मनी प्लांट ते लावलं जसं वाढेल तसं घरामध्ये. मनी प्लांटनं जर पैसे येत असतात तर गरिबांना आपण मनी प्लांट वाटत नेलूया. माझ्या घरात मोठे आहे, पण अजूनपर्यंत काही बिल्डिंग झाली नाही माझी. अहो मी सांगतो तुम्हाला, मला स्वतःचं घर नाही अजून. माझ्या घरी मनी प्लांट किती भरून येतात बागेत माझ्या, मोठे. आमच्या मनी प्लांट मध्ये सर्वांना नाही गेला तरी पण त्यांना मित्राच्या वाड्यात पण कॅम्पमध्ये त्याच्या प्रचंड मनी प्लांट आहे आणि खूप मोठे आहे. त्यांचा वाडा पडलाय, जुनाटे झालेला, अजून विकले जात नाही. मला असं वाटतं यातनं बाहेर आलं, बाहुल्या लावणं, या पुढा बाळगणं. उदाहरण एकाने केलं की दुसरा करतो, दुसऱ्याने केलं की तिसरा करतो, हे प्रथा आहे ना. दुसरी कथा माहितीये का तुम्हाला? मारुतीच्या भेंडीत गारगार वाटते, ती कथा माहितीये? व्यवसाय वाढेल ना. तुम्हाला माहिती मारुतीची खूप मोठी मूर्ती असते. एवढा म्हटल्यावर त्याची ती दगडाची देवस्थान कमर्शियल झाली, काय नाही. देवाला जायच्या आधी 10 हारवाले फुलवाले लगेच गोळा होतात, लॉजवाले शिर्डीला. देऊळ पिक्चर जायचं पूर्वी नव्हतं तिथं काही होतं, नाही. पण साधं होतं साईबाबा. देऊळ पिक्चर देव नाकारत नाही. ते काय होतं, ॲग्री आहे त्या देव आपण ही संकल्पना जेव्हा कोणाला म्हणजे नाही म्हटलं म्हणजे ते लगेच निगेटिव्ह. आत्ताचा समाज म्हणजे आता देवाला ह्या 10 वर्षात लई मारायला, 10 वर्षात लई मारायला. कारण माझ्या आज हार फुलाचं जेवण घ्या, धंदा वाढतो. फार महत्वाचं आहे. माझा हार फुलाचं दुकान 16 वर्ष. काय एवढी गर्दी आता एवढं धंदा होतं की आम्हाला हे रस्त्यावरच्या तुकार देवा नाही भावाला सगळं नाही नाही, म्हणजे जे असते प्रसिद्ध देव आहे. त्याचं मोठं देऊळ
तुमच्या सगळ्याला नाही जात ना आठवते का तुम्हाला कमर्शियल झाले आधी काही नव्हतं धंदा वाढला 10 वर्ष धंदा 10 वर्ष देव हा पैसे द्यायला खूप म्हणजे आता काय झालं की जी बंदीची लाट आहे लोक म्हणतात चला देवाला जाऊ. बंदीची लाट नव्हती नाही नाही तो नाही झाला एक मुद्दा बोलायचं राहिलं मगाशीच बोलायचं बंदीची जी लाट आहे लोक काय म्हणतात चला देवाकडे जाऊ त्याला जरासं गारा म्हणजे तो आपलं काय करतो 5 रुपयाचं काय काय वस्तू घेऊन जातो. नाही त्याचं आणखी एक कारण या गेल्या 10-20 वर्षात 80 नंतर तो असा आहे की माणसांना त्याच्या आधी खूप कमी घाबरायचे. आता सगळ्यात जास्ती माणूस कोणाला घाबरतो नाही दुसऱ्या माणसाला घाबरतो. माणसाला घाबरायचं प्रमाण खूप वाढलं. कशाचं प्रमाण वाढलंय तर त्याचं कारण आहे भांडवलशाही. भांडवलशाही माणसाचा विचार माणूस म्हणून करत असतो. भांडवलशाही विचार करते वस्तू म्हणून माणसाचा. याचा काय वापर आहे तोवर वापरा फेकून द्या. माणसं फेकून देण्याची पद्धत भांडवलशाही नसून भांडवलशाही म्हणजे अमेरिकन पद्धत तुमची नव्हे. तुम्ही व्यापारी फारच त्या एकूण भांडवलशाहीच्या दृष्टीनं फारच नगण्य आहे. वापरून फेकून देण्याची वृत्ती वाढेल माणसाचा उपयोग नाही. दुसरी गोष्ट पूर्वी नोकऱ्यांची हमी असते आता नोकरीची हमी नाही. आता कंत्राटावर नोकरी तो माणसं जगण्याला घाबरायला. दुसरी गोष्ट दुसरा माणूस कशात ओरपडील सांगते दुसऱ्या माणसाची भीती वाटते. तिसरी गोष्ट जात आणि धर्माची भीती वाटते. बीजेपीनं RSSनं बाबरी मशीद पाडली आणि एकदम सगळे हिंदू मुसलमान घाबरून गेले. हे असं पण होतं का आणि जास्ती हिंदू घाबरले आणि दडपणात गेले. आता मग माणसाला विश्वासच राहिलेला नाही. मग विश्वासाची ताकद कुठे तर देववार आहे आपला. माणूस एकमेकांचं ऐकून घ्यायला तयार नाही. माणूस बोलता एक गबरा म्हणतो. देव तसं काही म्हणतो. तुम्ही देवाशी 2 तास बोलत बसा बघा देव कधीच म्हणतो 2 हात एक मस्तक तू ठेवलं तरी काहीच म्हणत नाही. तुम्ही देवाशी किती वेळ बडबड करू आपण बोललोच म्हणजे ते मूल असेल त्याच्याबद्दल जे काही कल्पना आहे त्याच्याविषयी सांगत नाही. पण मला असं वाटतं विटाळाची पद्धत जर देवानं तयार केलेली असेल विटाळ म्हणजे स्त्रियांचं मूल झाल्यानंतर किंवा ते 1.5 महिने हे असतं ते 10 दिवस हे करायचं विश्रांतीसाठी. नाही पाळत असेल तर बंद करा. विटाळ सुद्धा देवानंच बनवला ना. विटाळ म्हणजे स्त्रीची पाळी देवानंच बनवली आणि चांगल्यासाठी नव्या पूजनासाठी. पाळी कशी आपण मी मध्ये पुस्तक वाचतो वंशवृक्ष नावाचं. साऊथमध्ये जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा त्याची पूजा केली जाते. मोठी पूजा ठेवतात म्हणजे झाली आणि सेलिब्रेट करतात. आणि जर आपल्याकडे पाहिलं तर म्हणजे ही सगळ्यात वाईट गोष्ट ठरते. हा काय स्टँड आहे आणि मग याला देवाला काय होतंय नाही. तिथंही बाई वापरायला निघाली अशी याची जाहिरात केली जाते. बाईकडे आपल्या पाहिलं जात नाही. खरं तर पुरुषाचं त्याची पण पूजा केली पाहिजे. त्याला विचारलं पाहिजे तुझं पहिलं स्खलन कधी झालं. तोही वयात आला ना. पण ते बाईच का करायचं. आणि शिवाय याचा अर्थ असा आहे की बाई हे तुमचं पिकं काढण्याचं क्षेत्र आहे असं मानलं गेलं आपल्याकडे. हो तसंच आहे. आणि सगळ्यात मध्ये क्षेत्र म्हणजे अक्षरशः शेती. बाईला शेती मानलं जातं. आणि आपल्या सगळ्या प्रथांमध्ये लग्न करताना ते जो भप्प घेऊन बसतो ना ब्राह्मण हिला खूप चांगली संतती होऊ दे असं म्हणतो. अरे तिची इच्छा आहे का नाही ती बहरू दे. आणि त्या प्रार्थना तशा आहेत. हिचं क्षेत्र असा शब्द बाईला क्षेत्र असा शब्द आहे बरं. त्यामुळे ब्राह्मण नसावा लागणारा असं जे म्हणतो ना आम्ही त्याचं खरं कारण तो बाईला क्षेत्र म्हणतो म्हणजे शेती जमीन. आणि हा बैल हो तसंच आहे. तुम्ही उलगडून बघा. आणि ब्राह्मण म्हणतात हिचं रान हिचं क्षेत्र खूप बहरू दे हिला खूप संतती होते. एवढा उपयोग करून पाहिजे शेवटी त्या गोष्टीला वाईटच म्हणतात. पुन्हा पाळीला वाईट म्हणणार. तिला 4 दिवस अशी बस मुलगा झाला विटाळची झाली. विटाळाची ती पद्धत म्हणजे आपल्या तुळजापूर पद्धत पाहिजे तर पहिला खायला पण शेवट देतात 4 दिवस. तिला असं वगैरे आहे काय घरामध्ये आल्याचंच नाही. पण आता तुम्ही बदला
सोपा उपाय म्हणजे आई बापांना कळून द्यायचं सगळं नाही त्यावेळी म्हणजे काय नाही व्हायचं होतच नाही असं म्हणून टाकलं. त्यावेळी म्हणजे काय जागा बिगा सगळ्या नाही बाबा मला जागा भरपूर असायची त्याच्यामुळे त्या बाईला 4 दिवस चला हे शांती हे मिळू द्या. जागेचं कारण आजही जेव्हा तुम्ही पाहाल आज स्त्री खूप राबत आहे. पूर्वीच्या काळी 2 वर्ग, एक शेतकरी वर्ग आणि दुसरा कारागीर वर्ग. या दोन्ही घरांमधल्या बायांना खूप राबत. पण सगळे मूळचे शेतकरी. शेतकऱ्याच्या बाईला शेतात राबायचं, घरात राबायचं असं तिप्पट चौपट झालं. घोडं सांभाळायची. त्यातनं तिला 4 दिवस आणि पाळी दुःखदच असायची. दुःखद म्हणजे वेदना. त्या वेदनेच्या काळात तरी तिला विश्रांती मिळावी म्हणून विडाळशी प्रत्यक्षात ती राबायची. पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत बाई राबायची सगळं. ते मरमर कष्ट करणारी बाई तिला 4 दिवस मग यातही वेदना, एक कष्टाची वेदना, यातनं पाळीची पद्धत तशी सुरू झाली की तुम्ही 4 दिवस. आता माहिती गरज नाही तिला इथं सुखारी तरी बसव ना तिला म्हणजे त्यातही नाही. आपला एवढा बंपट समाज आहे. आता मी इथं देवाचा आधार घेऊनच बोलतो. पाप करायला मोकळे जाऊ का मग कशाची तरी भीती घातली पाहिजे काय याच्यासाठी पण देव विठाळ शिवता शिवत वगैरे जेवढा देव आहे तेवढा राक्षस पण दाखवणं गरजेचं. नाही पण आता गरजेचं नाही. मला असं वाटतं की त्या कल्पनेच्या बाहेर आपण जाऊया. काही गरजेचं नाही. आणि आता मुळात स्त्रीचे कष्ट त्या अर्थाने त्या मानाने कमी झाले. खूप कष्टाचं प्रमाण खूप कमी मानाला वर्ग जास्त कमी नाही. मूर्खांचं प्रमाण या जगात काय होतं माझ्या जसं मी जे सांगितलं मूर्खांचं आपण सांगत महागाचा काय 400-500 वर्षाची लेखाचे माझं पण देवळ बाग आणि अजून एक माझं लग्न झालं माझ्या प्रार्थना तयार करतो. मला एक माझं लग्न झालं एक टेंडन्सी जाणवली की महिने झालं नव्हतं मूल होतं अडकून राहतात तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पडतात व तुम्ही जबाबदाऱ्या घेता. हे सार्वजनिक ही टेंडन्सी जाऊन आलो तेवढ्यातच सुद्धा ही टेंडन्सी काय आहे पाहिजे का तुम्हाला अरे द्या एखादा आनंद घ्यायचा विचार ही टेंडन्सी काय आहे की हा अडकला पाहिजे किंवा ही टेंडन्सी आहे की तुमची नाही पण ही चांगली पण होत. याचं खरं काय तुमच्या मुलांची वाढ तुम्हाला नीट वाढवतो. वंशसातत्यासाठीच आपण माझी खेळ निसर्ग सगळं लागे म्हणजे पण कशा जो उसने दिए चारा भी वही देगा. हे वाक्य सत्य आहे बरं का. तुम्ही तुमची वाढली तुम्हाला वाटलं पण वाटतं आपण स्वतः वाटतं अगोदर करतात नंतर करा रहस्य सरप्राईज आहे अमित अभिजितचा एक कोणाला सरप्राईज काय नाही शांत बसून चिठ्ठीत 15,000 करत असेल तर माझा आहे. मी लेट आले फक्त मलाच माहिती कोणाचं सांगू नको काय कुणाला माहिती वाढदिवस पण 5 मार्च आहे ना अमित अभिजित कविता अमृता तुझ्या चौघांचा ठराविक लोक पहिले प्रशांत बर्थडे 5 तारखेला आहे.